मॅरस्मसचं काय काय तर मॅरस्मस मध्ये काय 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 दिसतं, कशामुळे होतात माभावाचे परिणाम, तर काय काय होतं मॅरस्मस मध्ये, लक्षणे काय दिसतात, त्याची कारणे काय असतात, हा. आणि आता आधिक्य झाल्यावरती काय होतं, कर्बोदकांच्या आहारामध्ये आधिक्य झालं तर त्याचं प्रामुख्याने चरबीमध्ये किंवा फॅट मध्ये रूपांतर होतं. आणि म्हणजे आधी ग्लायकोजन मध्ये साठवलं जातं आणि ग्लायकोजन मध्ये साठवलं जातं, परंतु त्याच्यापेक्षा पण जास्त प्रमाणात आपण कर्बोदके घेतली तर तेव्हा आवश्यकता नाहीये, मग तर ती सगळी चरबीमध्ये रूपांतरित होतं आणि त्वचेखाली सगळी चरबी, सबक्युटानस फॅट किंवा व्हिसरल फॅट जमा व्हायला लागतं आणि मग स्थूलता वाढते, लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे आपली काय होते, क्रियाशीलता किंवा आपली काम करण्याची शक्ती कमी होते. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारखे विकार आपल्याला थवल्यामुळं व्हायला लागतात. कधी कधी कर्बोदकाच्या आधिक्यामुळे आपल्याला अपचन, अतिसार, कारण तुम्ही सारखंच कंटिन्युअसली खात राहिलं तर डायजेशन होत नाही, मग अपचन होतं किंवा अध्यशन होतं, अनशन होतं, अतिसार किंवा काही काही वेळेस मग जुलाब व्हायला लागतात, गॅसेस व्हायला, ब्लोटिंग व्हायला लागतं, गॅसेस, ऍसिडिटी वाढते. आणि प्रथिनांच्या शोषणात पण अडथळा निर्माण होतो. जास्त प्रमाणात जर कर्बोदके घेतली तर प्रथिनांच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो. दात खराब होतात सारखे कर्बोदके जास्त प्रमाणात घेतल्यामुळे. तर हे सगळे आधिक्याचे, एक्सेसिव्हचे परिणाम. आपण सगळं काल कर्बोदके पाहिली, तर आता आपल्याला सेकंड पोषण न्यूट्रिशन पॉइंट चालू करायचा, तो म्हणजे प्रथिने. तर प्रथिने किंवा प्रोटीन्स, तर आपण आता लक्षात घ्या तुम्हाला, तर प्रथिने किंवा प्रोटीन्स काय आहेत, प्रामुख्याने शरीरामध्ये पाण्याखालोखाल काय विपुल प्रमाणात आढळणारा घटक म्हणजे प्रथिन होय. पाण्याच्या खालोखाल सगळ्यामध्ये आपल्या शरीरात आढळणारा घटक आहे. सजीव प्राणी आणि वनस्पतीमध्ये काय होतात, प्रामुख्याने प्रथिने हा महत्वाचा घटक आहे. प्रथिनांच्या मध्ये काय असतं, तर प्रथिनांशिवाय आपल्या पेशींची कसलीच निर्मिती होत नाही, कारण आपल्या सगळ्या पेशी ठराविक काळानंतर मृत्यू पावतात आणि परत नवीन पेशी तयार होतात. तर त्यामुळं मानवी शरीर निर्माण व्हायला या पेशींची आवश्यकता असते आणि त्यामुळे शरीर रचनेमध्ये प्रथिनांना प्रथम स्थान आहे. तर हा प्रोटीन शब्द कशापासून बनला, तर प्रोटिओज ह्या ग्रीक शब्दापासून हा प्रोटीन शब्द बनला. तर प्रामुख्याने जो काही 1838 साली मुल्डर नावाचा डच रसायनशास्त्रज्ञ होता, त्यांनी याचा शोध लावला. प्रोटीनचा शोध कुणी लावला, 1838 साली मुल्डर नावाच्या डच रसायनशास्त्रज्ञाने याचा शोध लावला. मानवी शरीराच्या वजनाच्या 1/6 साधारणतः 1/6 एवढे भाग प्रथिने असतात. आता पेशी जर घेतल्या तर पेशींच्या केंद्रभोवती काय असतं, न्यूक्लियस असतं आणि त्या केंद्रात, त्या न्यूक्लियसच्या भोवती प्रोटोप्लाझम्स किंवा प्रथिने असतात. वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशीद्रवातील नायट्रोजनयुक्त पदार्थाला प्रथिने असं म्हणतात. वनस्पतीमध्ये जे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत किंवा प्राण्यांमध्ये जे नायट्रोजनयुक्त पदार्थ, त्यांना आपण काय म्हणतो, परप्रथिने असं म्हणतो. आता कार्बोदकाचं कसं आपण रासायनिक संघटन बघितलं, तसं प्रत्येक गोष्ट कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ते बंद करता का? हा, हॅलो. तर मानवी शरीराचं काय होतं की वजनाच्या 61% आपण काय म्हटलं, प्रथिने असतात. प्रथिनाचे रासायनिक संघटन आपल्याला पाहायचंय. तर प्रथिनाच्या रासायनिक संघटनामध्ये प्रामुख्याने काय काय असतं, तर कर्बोदके आणि स्निग्धाप्रमाणेच प्रथिन देखील कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 मुख्य घटक असतात. आपण कसं म्हणतो शरीर हे पंचभौतिक आहे, पांचभौतिक आहे, तसंच हे आधुनिक शास्त्रानुसार ह्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असतात. पण कर्बोदके आणि स्निग्धात नसणारा नायट्रोजन घटक प्रथिनामध्ये असतो. आलं का लक्षात? म्हणजे कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थामध्ये नायट्रोजन नसतो, तो मात्र प्रथिनांमध्ये असतो. आणि प्रथिनांच्या मुख्य रासायनिक घटकांचे काही प्रमाणात काय असतं, लोह, तांबे, फॉस्फरस या खनिजामध्ये देखील प्रथिने असतात. पण नायट्रोजनमुळे प्रथिनांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे, लक्षात घ्या. आता प्रथिनांमध्ये कार्बन किती प्रमाणात असतो, तर प्रामुख्याने 50%, हायड्रोजन 7%, ऑक्सिजन 23%, नायट्रोजन 16%,
गंधक 0.3%, फॉस्फरस 0.3 एवढे असं एवढं प्रथिनांचं काय असतं कंपोजिशन किंवा रासायनिक घटक असतं. लक्षात आलं का? सगळ्यात जास्त प्रमाणात कार्बन असतो 50%, त्याच्या खालोखाल काय असतं ऑक्सिजन असतो 23%, नायट्रोजन असतो 16%, हायड्रोजन असतो 60%, नंतर गंधक असतं 0.3% आणि फॉस्फरस असतं 0.3%. तर ही रासायनिक जी संघटना किंवा रचना आहे प्रथिनांची ती एकदम गुंतागुंतीची आहे. त्यांनाच प्रथिनांना आपण नत्राम्ल असं पण म्हणतो. आता ही नत्राम्ल किती प्रकारची आहेत किंवा ही प्रथिने किती प्रकारची आहेत? तर नत्राम्ल काय असतात 22 आहेत. एकूण टोटल किती आहेत? 22 आहेत आणि त्यांचं पण 2 गटामध्ये विभागन केलेलं आहे. म्हणजे त्यांचं कसं एक आम्लधर्मीय गट म्हणू शकतो, दुसरा अल्कधर्मीय घटक असं म्हणू शकतो. म्हणजे आम्लधर्मीय घटक मध्ये COH, मग ते ऍसिटिक ऍसिड असू दे काय असू दे, ते आम्लधर्मीय मध्ये COH आणि दुसरा अल्कधर्मीय म्हणजे NH2. हे आम्लीय आणि अल्कली गुणधर्म वेगवेगळे त्यांच्यामध्ये दिसून येतात. आता ही नत्राम्ल काय असतात? सगळी एकमेकांना एकमेकाशी साखळीने बांधलेली असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? पेप्टाइड लिंकेज म्हणतो. म्हणजे हे जे काही प्रथिन आहेत त्यांची साखळी असते ती सगळी एकमेकांना जोडलेली असतात. दोन नत्राम्ले एकमेकांना जेव्हा जोडली जातात तेव्हा नत्राम्लाचा एक आम्लधर्मीय गट तर दुसरा नत्राम्लाचा आल्कधर्मीय गटाला जोडला जाऊन पाण्याचा एक अणुमुक्त होण्याची क्रिया होते. लक्षात असलं का? की दोन नत्राम्ल जर एकत्र आली तर त्याचे जे काही तयार होतं तो आम्लधर्मीय गट दुसऱ्या दोन अणूंच्या अल्कधर्मीय गटांना एकत्र जोडला जातो पेप्टाइड लिंक. त्यांच्यामधून पाण्याचा एक अणू किंवा हायड्रोजनचा H2O चा एक अणू मुक्त होतो आणि त्याला मग काय म्हणतात? ती क्रिया म्हणजे आपण थोडक्यात एक क्रिया त्याच्यामध्ये अशी होते. म्हणजे रासायनिक ही काय म्हणायचं रिॲक्शन आहे एक प्रकारची. आता नत्राम्लालाच आपण काय म्हणतो अजून इंग्लिशमध्ये ॲमिनो ऍसिड्स म्हणतो. आता तुम्ही सगळीकडे ऐकता की 6 ओमेगा ऍसिड्स किंवा अमिनो ऍसिड्स किती आहेत, अमिनो ऍसिड्स महत्वाचे आहेत. तर सगळीकडे ही जी काही नत्राम्ल किंवा अमिनो ऍसिड्स आहेत त्यांची संरचना काय असती? वेगवेगळी असते. गुणधर्म पण वेगवेगळे असतात. आणि नत्राम्ल कसा असतो साधारणतः पांढरा आणि रवाळदार असा एक पदार्थ आहे. निसर्गामध्ये साधारणतः 100 पेक्षा जास्त नत्राम्ले आढळतात. परंतु आपली जी काही प्रथिनं ज्या नत्राम्लापासून बनतात ती फक्त 12 आहेत. लक्षात ठेवा. ह्या नत्राम्लांचं वर्गीकरण कसं केलं जातं आपण की आवश्यक नत्राम्ले आणि अनावश्यक नत्राम्ले असं 2 गटात पण केलं जातं. आवश्यक नत्राम्ले 10 आहेत आणि अनावश्यक नत्राम्ले 12 आहेत. आता ह्याच्या शब्दावर जायचं नाहीये की आवश्यक म्हणजे लागणारे आणि अनावश्यक म्हणजे न लागणारे. तर दोन्हीही गरज असतात आपल्याला. इसेन्शियल अमिनो ऍसिड्स पण गरज असतात आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स पण गरज असतात. परंतु त्यांना असं नाव का दिलं की आवश्यक नत्राम्ले की अनावश्यक नत्राम्ले? तर जी काही आवश्यक नत्राम्ले म्हणजे जी शरीराच्या वाढीसाठी स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात परंतु ती शरीरात तयार होत नाहीत. आलं का लक्षात तुम्हाला? ही जे काही नत्राम्ल शरीरात तयार होतात तर ही आवश्यक नत्राम्ल शरीरात तयार होत नाही तर ती आपल्याला बाहेरून घ्यावी लागतात. मग त्या बाहेरून घेण्यासाठी आणि ती फक्त उच्च प्रतीच्या प्रथिनयुक्त अन्नपदार्थातूनच आपल्याला शरीराला पुरवावी लागतात. अशी नत्राम्ल किती आहेत? 10 प्रकारची आहेत. म्हणजे ही स्वतःच्या शरीराला तयार होत नाही तर त्याला आपल्याला बाहेरून त्यांना घ्यावं लागतं. मग ते मोठ्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या अन्नपदार्थातून आपल्याला ती मिळतात. तर मग ह्यांचं संतुलन होण्यासाठी आणि पूर्ण वाढण्यासाठी आपल्याला ही प्रथिनं इसेन्शियल अमिनो ऍसिड्स मिळणं आवश्यकता आहे. आणि प्रामुख्याने ॲडोलसंट पिरियडमध्ये जिथं मुलं मोठी होतात त्यांची ग्रोथ होते त्यांची म्हणजे एकतर हार्मोनल दृष्टीनं फिजिकल दृष्टीनं मेंटली बिहेवियरली सगळीकडनंच त्यांची एक प्रकारची विकास होत असतो. मग ते कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असू दे, बिहेवियरल डेव्हलपमेंट असू दे, फिजिकल डेव्हलपमेंट असू दे या सायकोलॉजिकली स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणं असू दे इरिकच्या मतानुसार की तर ही सगळी त्यावेळेस त्या काळामध्ये वाढीच्या म्हणजे लहानपणापासून तुम्ही ॲडोलसंट पिरियडमध्ये येईपर्यंत वाढीच्या आणि विकासासाठी आपल्याला ही 10 नत्राम्ल मिळणं प्रामुख्यानं आवश्यक असतं. परंतु म्हणजे प्रौढ व्यक्ती आहेत आपल्यासारख्या ज्या 40च्या पुढे 45 तर त्यांना 8 नत्राम्ल मिळाली तरी चालू शकतात. परंतु ज्यांचा वाढ किंवा विकास होत आहे त्यांना मात्र ही 10च्या 10 नत्राम्ल मिळणं आवश्यक आहे. आणि
आता लक्षात घ्या, त्यांची नावं सांगते मी तुम्हाला. नावं लिहून घ्या, नाहीतर मी नोट्स पाठवेन तुम्हाला, त्यात मिळतील. तर आवश्यक नत्रामध्ये पहिलं नत्राम्ल आहे मिथिओनाइन. पहिलं नत्राम्ल काय आहे? मिथिओनाइन. दुसरं नत्राम्ल काय आहे? थिओनाइन. पहिलं मिथिओनाइन, दुसरं थिओनाइन, तिसरं आहे लायसिन, चौथा आहे ल्युसिन, पाचवं कुठलं आहे? आयसोल्युसिन. लक्षात घ्या, पाचवं आयसोल्युसिन आहे. पहिलं मिथिओनाइन, दुसरं थिओनाइन, तिसरं लायसिन, चौथं ल्युसिन, तिसरं लायसिन, चौथं ल्युसिन, पाचवं आयसोल्युसिन. फक्त ल्युसिनलाच आयसो जोडायचंय पुढं. नंतर सहावं व्हॅलिन, सातवं ट्रिप्टोफेन, आठवं फिनाइल अलाइन, नववं अर्जिनिन आणि 10वं हिस्टिडिन. तर हे शेवटची दोन आहेत, अर्जिनिन आणि हिस्टिडिन. ही प्रौढांना मिळण्याची, म्हणजे नाही मिळालं तरी त्यांचं काम चालू शकतं. मात्र वाढीच्या काळामध्ये ही 10 नत्राम्ल आपल्याला आवश्यक असतात. आता ही आवश्यक नत्राम्लांची आपण बघितलं, तर हे टिपा लिहायला येऊ शकतं तुम्हाला. आता अनावश्यक नत्राम्ल किंवा आपण नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. आता ह्यांना अनावश्यक का म्हटलंय? कारण ही पण शरीराच्या कार्याला आवश्यक आहेत, परंतु ही नत्राम्ल शरीरात तयार होऊ शकतात. तुमच्या शरीरामध्ये हे नत्राम्ल तयार होण्याचा प्रकार किंवा एन्झाईम्सद्वारे केमिकल रिएक्शन होतं, म्हणून ह्यांना आहारातून पुरवठा करायची गरज नसते, म्हणून त्यांना अनावश्यक नत्राम्ल असं म्हटलं आहे. तर ह्यांची पण आवश्यकता असते, परंतु ही शरीरामध्ये आपोआप तयार होऊ शकतात, त्यांना बाहेरून घ्यायची गरज नाही. पण पहिली जी 10 बघितली इसेन्शियल अमिनो ऍसिड, ती आपल्याला बाहेरून घ्यावी लागतात. आता अनावश्यक नत्राम्लामध्ये काय आहे? पहिलं नाव तर सिरिन. पहिलं नाव काय आहे? सिरिन. दुसरं नाव आहे सिस्टीन. तिसरं नाव आहे सिस्टेन. चौथं नाव आहे ॲल्निन. पाचवं नाव आहे प्रोलिन. पहिलं सिरिन, दुसरं सिस्टीन, तिसरं सिस्टेइन, चौथं ॲल्निन, पाचवं प्रोलिन, सहावं हायड्रॉक्सीप्रोलिन, सातवं ग्लायसिन, आठवं ग्लुटामिक आम्ल, नववं ग्लुटामिक आम्लच्या पुढेच फक्त हायड्रॉक्सी लिहायचं, हायड्रॉक्सी ग्लुटामिक आम्ल नववं. 10वं ॲस्पेरेटिक आम्ल. लिहिलं का? पहिलं सिरिन, दुसरं सिस्टीन, तिसरं सिस्टेन, चौथं ॲलिनिन, पाचवं प्रोलिन, सहावं हायड्रॉक्सीप्रोलिन, सातवं ग्लायसिन, आठवं ग्लुटामिक आम्ल, नववं हायड्रॉक्सी ग्लुटामिक आम्ल, 10वं ॲस्पर्टिक आम्ल. 10वं काय आहे? ॲस्पर्टिक आम्ल. 11वं टायरोसिन आणि 12वं नॉर्ल्युसिन. तर ही अनावश्यक नत्राम्ले, कारण ही शरीरामध्ये तयार होतात. आता आपण जर ते प्रथिनांचं वर्गीकरणच बघतोय सध्या, आवश्यक ना अनावश्यक, तसंच प्रथिनांचं अजून वेगवेगळ्या प्रकारे पण वर्गीकरण होतं, म्हणजे त्यांच्या रासायनिक संघटनानुसार, त्यांच्यामध्ये नत्राम्लाचं प्रमाण काय काय, कुठे आहे, कसं आहे, त्यांचं प्राप्तिस्थान काय आहे, किंवा कृत्रिमरित्या तयार करू शकतो का आपण सुधारित प्रथिने. तर तसं त्याच्यामध्ये थोडक्यात कसं, त्यांच्या प्राप्तिस्थानानुसार, त्यांच्यातल्या नत्राम्लाच्या प्रमाणानुसार, रासायनिक संघटनानुसार आणि सुधारित प्रथिने, असं प्रथिनांचं वर्गीकरण. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, प्रथिनांचं वर्गीकरण, त्याला असे 4 बाण काढा. त्याच्यामध्ये पहिलं प्राप्तिस्थानानुसार आहे, दुसरं नत्राम्लाच्या प्रमाणानुसार आहे, तिसरं रासायनिक संघटनानुसार आणि चौथं सुधारित प्रथिने. हे त्या 4 बाणांच्या खाली लिहा. प्राप्तिस्थान, नत्राम्ल प्रमाण, रासायनिक संघटन आणि सुधारित प्रथिने, असं प्रथिनांचं क्लासिफिकेशन करलं जातं. प्राप्तिस्थानानुसार काय, की वनस्पती प्रथिने आणि प्राणीज प्रथिने. म्हणजे आपण जे वनस्पतीपासून प्रथिने मिळतो, म्हणजे सोयाबीन असेल किंवा हे असेल, झाडांपासून मिळणारी काही प्रथिनं असतील तसं. प्राणीज प्रथिने मध्ये झाडापासूनच सगळे हे, म्हणजे आपल्या पल्सेस आल्या, सगळ्या डाळी आल्या,
सगळी कडधान्य. आणि प्राणिज प्रथिनांमध्ये दुधापासून म्हणजे अंड आलं किंवा दूध आलं, पनीर आलं. हम्म तर हे सगळी प्राणिज प्रथिन आहेत, किंवा तुमचं नॉनव्हेज आलं सगळं, तर ही प्राणिज प्रथिन आहेत. आता दुसरं नत्राम्लाच्या प्रमाणानुसार. आता पहिला प्रकार नत्राम्लाच्या प्रमाणानुसार म्हणजे संपूर्ण प्रथिने, ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण सगळं सापडतो, दॅट इज कॉल्ड एज संपूर्ण प्रथिने. अंशतः पूर्ण प्रथिने म्हणजे त्यांच्याकडे प्रथिने आहेत, पण एखादा दुसरा घटक किंवा दुसरे 2-3 घटक प्रथिनांचे इसेन्शियल अमिनो ऍसिडचे त्याच्यामध्ये नसतात. आणि अपूर्ण प्रथिने म्हणजे की त्याच्यामध्ये मोजून 3-4च प्रथिनांचे गट असतात. बाकीचे जे 12 मधले 3-4च असतात आणि बाकीचे 8 गोष्टी अब्सेंट असतात, त्यांना आपण अपूर्ण प्रथिने म्हणतो. साधारणतः. नंतर आता तिसरा प्रकार आपण काय बघितलं, रासायनिक संघटनानुसार प्रकार काय आहेत. तर रासायनिक संघटनानुसार साथी प्रथिने, संयुक्त प्रथिने आणि उत्पादित प्रथिने असे 3 प्रकार आहेत. तुम्ही 1, 2, 3 आकडा टाकून लिहा, किंवा मग बाणाने तुम्हाला सांगायचं असेल तर तसं पण लिहू शकता. नंतर आता सुधारित प्रथिने. सुधारित प्रथिनामध्ये प्रामुख्याने एकपेशीय प्रथिने, भूचत्र, दुसरा पॉइंट आहे भूचत्र, तिसरा पॉइंट आहे मांसासारखी वनस्पतीज प्रथिने, चौथं माशापासूनची प्रथिने, 5वं पूर्ण प्रथिने आणि 6वं प्रथिने समृद्ध पदार्थ सुधारित प्रथिनांमध्ये आपण हे बघू शकतो. पहिला आकडा काय, एकपेशीय प्रथिने, दुसरा भूचत्र, तिसरं मांसासारखी वनस्पतीज प्रथिने, नंतर चौथं माशापासून प्रथिने, नंतर 5वं पूर्ण प्रथिने आणि 6वं प्रथिने समृद्ध पदार्थ. आता प्राप्तिस्थानानुसार जी वनस्पतीची प्रथिने ती पहिल्यांदा बघू आपण, की वनस्पतीच्या अन्नपदार्थातून प्रामुख्याने काय होतं, की जी आपल्याला प्रथिने मिळतात ही दुय्यम दर्जाची असतात. का दुय्यम दर्जाची म्हटले, कारण ह्याच्यामध्ये अंशतः प्रथिने असतात, पूर्ण प्रथिने नसतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अंशतः पूर्ण प्रथिने असं आपण त्यांना म्हणतो. मग कुठल्या कुठल्या गोष्टीतून मिळतात आपण ते आपल्याला वनस्पतीची पूर्ण प्रथिने, मग कडधान्य आल्या, डाळी आल्या. आता कडधान्यामध्ये मूग, मटकी, मसूर सगळं आलं, डाळींमध्ये तूर, मूग, उडीद, किंवा आपण उसळीमध्ये हरभरा, राजमा, सोयाबीन, कडधान्यांची पिठं. तर ह्या सगळ्यांमधून आपल्याला काय मिळतं, साधारणतः वनस्पतीची प्रथिने. किंवा तेलबिया. आता तेलबियामध्ये काय, शेंगदाण्याचं तेल आलं, कारळाचं तेल आलं, जवसाचं तेल आलं, तिळाचं तेल आलं, ह्याच्यामधून पण आपल्याला प्रथिने मिळतात. आणि कठीण कवचाची फळं म्हणजे आपण सगळे ड्राय फ्रुट्स आले आपल्याला, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते, हे बेदाणे किंवा मनुके, तर हे सगळे कठीण कवचाच्या फळांमधून मिळतात आपल्याला. आणि तृणधान्य, तृणधान्यमध्ये पण असतात. तृणधान्य म्हणजे आपली बाजरी, मका, पण त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असतात, फार काही जास्त प्रमाणामध्ये नसतात. आता सेकंड पॉइंट प्राप्तिस्थानानुसार मध्ये आपण काय बघणार आहोत, प्राणिज प्रथिने. आता प्राणिज प्रथिनामध्ये प्रामुख्याने जी काही प्राणिज प्रथिने ती उच्च प्रतीची असतात साधारणतः, कारण का, की सर्व आवश्यक नत्राम्ल ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे त्यांना उच्च प्रतीची मानलं जातं. तर त्यामुळे काय होतं, की शरीराच्या विकासाचं आणि वाढीचं कार्य घडून येतं, परंतु पचन व शोषण सुलभतेने होईल असं नाही, परंतु त्यांचं जैविक मूल्य प्रथिनांचं जास्त प्रमाणात. आता अंड्यातील प्रथिने हे प्रामुख्याने सगळ्यात चांगली प्रथिनं मानली जातात आणि गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून पण जास्त उपयोगी पडतात. आता प्राणिज प्रथिनामध्ये काय येतं, मांस, मासे, अंडी, दूध, दुधाचे पदार्थ, दही, ताक, लस्सी, पनीर, चक्का, खवा, दूध पावडर, हे सगळं त्या प्राणिज पदार्थामध्ये प्रामुख्याने येतं. आता सेकंड क्लासिफिकेशन आपण कसं बघितलं होतं, की नत्राम्लाचं जे किंवा अमिनो ऍसिड जे आहेत त्यांच्यामध्ये, तर त्याच्या प्रमाणानुसार किंवा दर्जानुसार काय, तर संपूर्ण प्रथिने प्रकार पडतो म्हणलं होतं पहिलं मी, दॅट इज कॉल्ड एज कम्प्लीट प्रोटीन. तर ह्या प्रथिनांमध्ये सर्व प्रकारची नत्राम्ल योग्य प्रमाणात असतात, म्हणून त्यांना संपूर्ण प्रथिने म्हणतात. आणि ही जास्तीत जास्त प्रमाणात शोषली जातात. त्यांचं जैविक मूल्य देखील जास्त असतं. थोडक्यात कुठले मांस, मासे, अंडी, दूध, दुधाचे पदार्थ, याच्यामध्ये प्राणिज पदार्थामध्ये प्रथिनांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. आता दुसरा पॉइंट काय बघितला होता आपण, अंशतः पूर्ण किंवा दुय्यम दर्जाची प्रथिने, त्याचे पार्शियली कम्प्लीट प्रोटीन. तर ह्याच्यामध्ये एक किंवा सगळी असतात नत्राम्ल, पण 1 किंवा 2 नत्राम्लाचा
अभाव असू शकतो. मग त्यामुळं काय होतं की त्या नत्राम्लांना आपण काय असतं की प्रथिनांचा समावेश तसा वेगवेगळ्या अंशतः असतो, म्हणजे एखाद दुसरं नसतं. मग अशा वेळेस आपण मिक्स अँड मॅच करून त्यांना वापरायचं, की कडधान्य एकत्र करून वापरू शकतो, म्हणजे हरभरा, मूग, मटकी एकत्र करून वापरणं, किंवा तृणधान्यामध्ये पण आता बघा, थोडक्यात प्रामुख्याने किंवा तृणधान्यामध्ये मिथोनाईन नत्राम्लाचा अभाव असतो. हं? तृणधान्यामध्ये लायसिनचा अभाव असतो. हं? तर असं काहीतरी एखाद्या गोष्ट एखाद्या अभाव असतो. त्यामुळे मग काय होतं, की आपल्याला प्रामुख्याने त्याचं अडचण येऊ शकते, की बाबा एखाद्या गोष्टीमुळे त्याला आपण अंशतः प्रथिने किंवा अंशतः हे म्हणू शकतो. परंतु मिक्स अँड मॅच करून जर वापरली, तर ते पण आपल्याला काय होतं, की ते पण आपल्याला प्रामुख्यानं महत्त्वाची किंवा उपयोगी पडतात. आता पुढचा भाग बघत आपण, तर तो म्हणजे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची प्रथिने, इनकम्प्लीट प्रोटीन. तर आता हे इनकम्प्लीट प्रोटीनमध्ये काय असतात, की खूप कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात प्रथिने असतात. आता ह्याच्यामध्ये कशामध्ये येतं, की प्रामुख्याने ह्याच्यामध्ये काय असतं, की मका म्हणा किंवा तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, की प्रामुख्याने किंवा कंदमुळे म्हणा, पालेभाज्या म्हणा, ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात किंवा नसतात पण बऱ्याच वेळा. हं? तर झिन किंवा जेलेटिन या पदार्थांमध्ये पण कसं असतं, लायसिन किंवा मिथाइल ट्रिप्टिन या नत्राम्लाचा अभाव असतो. त्यामुळे त्यांना जैविक मूल्य नसतं. हं? तर हे आपण बघितलं नत्राच्या प्रमाणानुसार, म्हणजे संपूर्ण प्रथिने, अंशतः प्रथिने आणि अपूर्ण किंवा निकृष्ट प्रतीची प्रथिने. आता रासायनिक संघटनानुसार काय प्रकार आहेत? तर रासायनिक संघटनानुसार पण आपण बघितलेले पदार्थ काय होते, की साधे प्रथिने, संयुक्त प्रथिने आणि उत्पादित प्रथिने. साधे प्रथिनेमध्ये सिंपल प्रोटीन्स, ज्यांच्यामध्ये काय होतं, की त्यांचं जर विघटन झालं प्रथिनांचं, जलविघटन म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून गेला, तर केवळ आपल्याला नत्राम्ल मिळतात किंवा अॅमिनो ऍसिड्स मिळतात. त्यांना आपण साधी प्रथिने म्हणतात. उदाहरणार्थ अंड्यातील अल्ब्युमिन, गव्हातील ग्लायडिन, मक्यातील झिन, दुधातील लॅक्टोअल्ब्युमिन, मटारमधील लेग्युमिन, हं? तर इत्यादीमध्ये ही सगळी आपल्याला काय आहेत, की ते अॅमिनो ऍसिडची नाव आहेत. आलं का लक्षात तुम्हाला? अंड्यातलं जे अल्ब्युमिन आहे ते एक प्रकारचं प्रोटीन आहे. गव्हातलं ग्लायडिन आहे ते एक प्रकारचं प्रोटीन आहे. मक्यातील झिन आहे ते पण एक प्रकारचं प्रोटीन आहे. दुधातील लॅक्टो अल्ब्युमिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. मटारमधील लेग्युमिन. तर ही सगळी सिंपल प्रोटीन आहेत. ह्यांचं विघटन केलं, पाणी काढून टाकलं तर डायरेक्ट आपल्याला अॅमिनो ऍसिड्स मिळतात. त्यामुळे त्यांना सिंपल प्रोटीन म्हणतात. नंतर कंजुगेटेड किंवा कॉम्प्लेक्स प्रोटीन किंवा संयुक्त प्रथिने म्हणजे काय? की ही प्रथिने काय करतात? कधी प्रथिने नसलेल्या घटकांबरोबर संयोग पावतात आणि त्यामुळे त्यांना आपण संपृक्त प्रथिने म्हणतो. तर त्या प्रथिनांच्या जलद विघटनाने प्रथिनविरहित घटक तयार होतो. परंतु त्याच्याबरोबर काय होतं, की बघा आता दुसरा पण एक घटक तयार होतो. म्हणजे आता हिमोग्लोबिन जर पकडलं, तर हिमोग्लोबिन कसं बनतं? तर प्रथिने प्लस लोह, हां? किंवा आपण काय बघू शकतो, फॉस्फोप्रथिने. तर फॉस्फोप्रथिनेमध्ये फॉस्फरस प्लस प्रथिने. नंतर दुधातील केसिन बघितलं आपण, की दुधामध्ये जे केसिन असतं किंवा अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये काय असतं प्रामुख्याने, की व्हिटेलिन हे असतं. तर हे काय आहेत? फॉस्फोप्रथिने. फॉस्फोप्रथिने म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये फॉस्फरस पण आहे आणि प्रथिनं पण आहेत. कारण ते प्रथिनं नसलेल्या गोष्टींबरोबर संयोग पावतात आणि त्यांच्याबरोबर काम करतात. तर ग्लायकोप्रोटीन किंवा लायपोप्रोटीन किंवा फ्लेवोप्रोटीन, मेटॅलोप्रोटीन. तर मेटॅलोप्रोटीनमध्ये ह्यामध्ये काय असतं, धातूचे अणू असतात. आता जस्त, तांबे, कोबाल्ट, आणि ते काय करतात, प्रथिनांबरोबर संयोग पावतात. हं? ग्लायकोप्रोटीनमध्ये प्रथिने प्लस कर्बोदके एकत्र असतात. लायपोप्रोटीनमध्ये प्रथिने प्लस स्निग्धाम्ल एकत्र असतात. फ्लॅवोप्रोटीनमध्ये प्रथिने प्लस B2 विटॅमिन एकत्र असतं. तर हे संयुग पावतात म्हणून त्यांना कंपाऊंड किंवा प्रोटीन म्हणतात. काय करतात ते? प्रोटीन असलेली द्रव्य नॉन प्रोटीन द्रव्यांबरोबर काय होतात? संयुग पावतात आणि एक प्रकारचा नवीन पदार्थ
बनतो त्याला आपण संयुक्त प्रथिने किंवा कॉन्जुगेटेड किंवा कंपाऊंड प्रोटीन म्हणतो. आता उत्पादित प्रथिनांमध्ये काय, मी तुम्हाला बरीच उदाहरणं सांगितली, हिमोग्लोबिन सांगितलं, फॉस्फोप्रथिने सांगितलं. आता फॉस्फोप्रथिने कशात आहे म्हणून सांगितलं, दुधातील केसिन आणि अंड्याच्या शिवपलकातील पिवळा भाग ते फॉस्फोप्रथिन आहेत. ग्लायकोप्रोटीन म्हणजे प्रथिने प्लस प्रबोधके, लायपोप्रोटीन म्हणजे प्रथिने प्लस स्निग्ध आम्ले. हा, आणि मेटॅलोप्रोटीन म्हणजे धातू, कुठले पण धातू, मग तांब असेल, जस्त असेल, कोबाल्ट असेल, मॅग्नेशियम असेल, प्लस प्रथिना बरोबर संयोग पावतात. त्याचं उदाहरण काय आहे की सिड्रोफायलिन हे त्याचं उदाहरण आहे. आता डिराइव्हड प्रोटीन म्हणजे काय, की समजा तुम्ही प्रथिनांचं जलविघटन केलं, अर्ध जलविघटन, पूर्ण जलविघटन नाही, अर्ध्या प्रमाणातच जर जलविघटन केलं तर अणूच्या रचनेमध्ये बदल होतो. अणुरेणू जे काही त्याच्यामध्ये आहेत त्याच्या रचनेमध्ये बदल होतो आणि काय होतं, तशी वेगळ्या प्रकारची प्रथिने तयार होतात. त्यांना आपण काय म्हणतो की डिराइव्हड प्रोटीन्स किंवा बनवलेली प्रथिने आपण असं म्हणू शकतो. म्हणजे आता थोडक्यात तुमच्या अन्नावरती पाचक रसाची प्रक्रिया होते आणि त्या अर्धवट झालेल्या प्रक्रियेमध्ये काय होतात, प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने तयार होतात. म्हणजे कसं तयार होतं, मायोसिन पासून मेयोझोन तयार होतं, फायब्रिनोजिन पासून फायब्रिन तयार होतं, पेप्टोन पासून पेप्टाइड तयार होतं किंवा पॉलीपेप्टाइड तयार होतं. लक्षात घ्या काय काय कशापासून, एक्झाम्पल लक्षात घ्या. मायोसिन पासून मेयाझोन तयार होतं, फायब्रोजिन पासून फायब्रिन. आता हा फायब्रिन जो घटक आहे तो आपल्याला रक्तस्राव थांबवायला मदत करतो. फायब्रिन किंवा पेप्टोन किंवा पेप्टाइड पासून पॉलीपेप्टाइड, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, डिराइव्हड प्रोटीनचं एक्झाम्पल आहेत. ह्याच्यामध्ये काय होतं की अर्ध्या प्रमाणात जलविघटन किंवा त्याच्यावरती प्रक्रिया झाली की जी काही तयार होतं त्यांना आपण डिराइव्हड प्रोटीन असं म्हणतो किंवा तयार झालेली प्रथिने असं म्हणतो. आता सुधारित प्रथिने, आता सुधारित प्रथिनांमध्ये आपण काय काय बघितलं होतं की की संशोधकांनी किंवा तंत्रज्ञानांनी काय केलं की वेगवेगळी नवीन प्रकारची प्रथिने शोधून काढली. त्यामुळे त्यांना काय नाव दिलं, सुधारित प्रथिने असं नाव देण्यात आलं. मध्ये पहिलं आहे एक्झाम्पल म्हणजे एकपेशीय प्रथिने, म्हणजे जे काही आपण जीवाणू, बुरशी किंवा खमीर जे असतं, खमीर म्हणजे काय की आपण जे काही इस्ट वापरतो किंवा ह्याला फर्मंट करायला, इडली बॅटरला, किंवा आपण ते खमीरीकरण करतो किंवा एक प्रकारचे प्रक्रिया तयार होते त्याला आपण खमीरीकरणाची प्रक्रिया म्हणतो. तर ह्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये, दॅट इज कॉल्ड एज खमीरीकरण. त्यामुळे काय होतं, प्रथिनांचं उत्पादन केलं जातं आणि हे सूक्ष्म जीवाणू काय करतात, प्रथिनांपासूनच तयार झालेले असतात. आता तुम्ही इडली आणि तांदूळ एकत्र भिजवतात, सॉरी, इडलीला तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र भिजवतात, ते उडदाच्या डाळीपासून सूक्ष्म जीवाणू प्रथिनांपासून तयार होतात आणि ते फर्मेंटेशन किंवा इस्टची प्रक्रिया, इस्ट सारखं पदार्थ तयार करून बुरशीसारखा पदार्थ, इस्ट म्हणजे बुरशीच आहे एक प्रकारचे, तर ब्रेड बनवताना पण तुम्ही इस्ट वापरता. तर असं प्रथिने आहे ती बनवली जातात. नंतर पुढचं कुठलं आहे की भूचित्र किंवा मशरूम. मशरूम तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल किंवा खाल्लं पण असेल कधी. तर मशरूम पासून मिळालेली प्रथिने म्हणजे त्याला आपण भूचत्र म्हणतो. नंतर मांसासारखी वनस्पतीची प्रथिने कुठली कुठली, ही सोयाबीन म्हणा, टर्की म्हणा, शेंगदाणे, हे मांसासारखी वनस्पतीची प्रथिने आहेत. ही तेवढ्याच प्रमाणामध्ये काय करतात, ते प्रोटीन सोर्सेस आपल्याला अवेलेबल करून देतात. सूर्यफुलांचा बियांचा उपयोग करून किंवा आपण सोयाबीनचे चंक्स वापरतो, हा, किंवा सोयाबीनचं टोफू, सोयाबीनचं दूध काढतात आणि सोयाबीनला भिजवतात, त्याला स्मॅश करतात आणि त्याच्यापासून दूध बनवतात आणि त्या दुधाला विरजण लावलं जातं, मग त्याचं टोफू म्हणतो आपण, ते सोयाबीन टोफू बनवलं जातं. किंवा आपण डायरेक्ट सोयाबीन पण काय करू शकतो, भिजवू शकतो, वाळवू शकतो, नंतर ते गरम करू शकतो आणि डायरेक्ट आपण गव्हाची कणिक दळताना आपण त्याच्यामध्ये सोयाबीन टाकू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, प्रथिने मिळू शकतात. नंतर मावशाचं जे पीठ आहे, माशांपासून जे पीठ बनवतात त्याला, म्हणजे त्या माशांच्या वरती अशी प्रक्रिया करतात की वासरहित, रंगरहित पीठ तयार करतात आणि हे पीठ काय असतात, प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये मिसळतात आणि त्यांना आपण ती वापरली जातात. ही सुधारित प्रथिने झाली. नंतर पूर्ण प्रथिनांमध्ये काय होतं की आपण काय करतो, काही भाज्या ज्या आहेत, केळी, बटाटा, वाटाणा, गाजर, तर ह्यांचा रस काढून गरम करतात आणि त्यांच्यापासून म्हणजे त्यांचं जलविघटन करून टाकतात आणि त्यांचं जे ड्राय पावडर होती त्याच्यापासून
प्रथिनं बनवली जातात. नंतर प्रथिन समृद्ध पदार्थांमध्ये साधारणतः प्रामुख्याने लहान मुलांसाठी काय बनवलं जातं? आता हे पावडर येतात बघा लहान मुलांना, की लहान मुलांना असं वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि एकत्र करून दुधात सेरेलॅक येतं, हे येतं, ते येतं. तर त्याच्यामध्ये काय असतं? साधारणतः गहू वापरला जातो, तांदूळ वापरला जातो, हरभरा वापरला जातो. नंतर दूध वापरलं जातं. किंवा दूध पावडर वापरली जाते. दूध नाही वापरू शकत, पण दुधाची पावडर वापरतात ड्राय स्वरूपात. कारण मग ती गोड असते आणि ती त्याच्यामध्ये मिक्स करून टेस्ट पण चांगली येते. तर म्हणून मग अशी प्रथिनं बहुउद्देशीय अन्न म्हणून मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची पिठं एकत्र करतात. आपल्या वेळेस सुकडी मिळायची स्वसत्व किंवा सातूचं पीठ मिळायचं. तर ते काय असतं की चांगलं असतं की प्रथिनांचा दर्जा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे असं समजलं जातं. तर ह्याच्यानुसार आपण काय करू शकतो? ते प्रथिन समृद्ध पदार्थ आपण तयार करू शकतो. आता आपण हे काय बघितलं प्रामुख्यानं? प्रथिनांचं क्लासिफिकेशन बघितलं आणि क्लासिफिकेशन मध्ये त्यांची एक्झाम्पल पण आपण बघितली. परंतु प्रथिनांचे गुणधर्म फिजिकल किंवा केमिकल दोन्ही एकत्रच दिलेत त्यांनी. तर प्रथिनांचे गुणधर्मामध्ये काय येतं? त्यांचे काय म्हणजे त्यांचे क्वालिटीज काय आहेत थोडक्यात? तर प्रथिनं कशी असतात? तर त्यांच्या काय तर द्विभारित गुणधर्म असतो त्यांचे. द्विभारित गुणधर्माला काय म्हणायचं की प्रथिनातील नत्राम्ल जी आहेत ती अल्क व आम्लधर्मीय असल्याने दोन्ही प्रकारची आहेत. दोन्ही प्रक्रिया पण ते करू शकतात म्हणून त्यांना की त्याचं वैशिष्ट्य आहे प्रथिनांचं की ते आम्लधर्मीय पण रिॲक्शन करू शकतात आणि अल्कली धर्मीय पण करू शकतात. म्हणजे समजा माध्यम अल्कली धर्मीय असेल तर अल्कली धर्मीय रिॲक्शन करतात. माध्यम आम्लधर्मीय असेल तर आम्लधर्म क्रियाशील रासायनिक क्रिया होते. तर त्याला आपण द्विभारित गुणधर्म असं म्हणू शकतो. नंतर द्रावणीय सोल्युबिलिटी म्हणजे पाण्यात विरघळतात किती प्रमाणात. तर प्रथिनं पाण्यामध्ये द्रावणीय असतात. त्यांचं काय असतं प्रथिनांचा अणुभार अणूचा आकार काय असतो जास्त असतो. त्यामुळं ते कोलायडल स्वरूपामध्ये असतात. म्हणजे काय की कोलायडल स्वरूपातलं जर द्रावण घेतलं तर विशिष्ट प्रथिनांची आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रथिनांचा विद्राव्य पॉईंट हा वेगवेगळा असतो. जर आपण कोलायडल सोल्युशन घेतलं कोलायडल सोल्युशन मध्ये तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेलं असेल की कोलायडच्या स्वरूपात जे द्रावण असतं तर त्याच्यामध्ये अणुरेणू बऱ्यापैकी फास्ट मध्ये इकडं तिकडं मुवमेंट्स करत असतात कोलायडल सोल्युशनला आणि इकडे तिकडे कोलायड्स होत असतात. तर तशा ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांची विद्राव्यता वेगवेगळी असते पण ती आपल्याला प्रत्येक प्रथिनांची विद्राव्यता वेगवेगळी असते तर ती आपल्याला कळते. नंतर जलशोषण किंवा हायड्रेशन प्रथिनं पाण्यामध्ये द्राव्य असतात का तर असतात. प्रथिनं काय करतात पाणी शोषून घेऊन फुगतात आणि ते शोषलेलं पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता पण त्यांच्यामध्ये असते. आणि जर उष्णता समजा कमी झाली किंवा तर काय होतं की त्याचं अवक्षेप आता थोडक्यात उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता की आपण दुधाला जेव्हा विरजण लावतो तेव्हा दही तयार होतं पण दह्यावरती एक प्रकारचं पाणी वरती येतं. मग ही काय असतं की शोषलेलं पाणी बाहेर फेकलं जातं थोडक्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये जे असलेलं पाणी आहे ते बाहेर फेकलं गेलं त्याच्यामध्ये. तर आपण हायड्रेशन पण म्हणजे जलशोषण ही प्रक्रिया त्यांच्यामध्ये असते. प्रथिनं पाणी शोषून घेतात आणि फुगतात हे लक्षात ठेवा. नंतर विप्रकृतीकरण म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो डिनॅचरेशन किंवा म्हणजे समजा आम्ल अल्कली कुठलं पण द्रव्य आहे किंवा उष्णतेमुळे काय होतं प्रथिनांच्या अणूमध्ये कोणतेच रासायनिक बदल होत नाहीत. आता लक्षात आलं का की प्रथिने जर तुम्ही गरम केली किंवा त्यांना उष्णता दिली तर त्यांच्यामध्ये काय होत नाही फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काही बदल होत नाही. सॉरी रासायनिक प्रॉपर्टीज मध्ये काही बदल होत नाही परंतु फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय होतं त्यांचं विप्रकृतीकरण होतं. विप्रकृतीकरण म्हणजे डिनॅचरेशन म्हणजे की त्यांचं एक प्रकारचं नेचरेशन हे म्हणणं वेगळं होणं किंवा त्याला आपण विप्रकृतीकरण असं म्हणू शकतो. साकळणे कोॲग्युलेशन तर प्रथिनांचे जे काही अणू आहेत ते घन स्वरूपात रूपांतर होऊन एकत्र येण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो साकळणे असं म्हणतो. म्हणजे आता बघा प्रथिनांचं काय होते की अणूंची जाळीदार रचना तयार होते आणि द्रव पदार्थ वेगळा होत नाही तर तो घन पदार्थामध्येच अडकून राहतो. तर त्या साकळण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो प्रथिनाचं अवक्षेपण. उदाहरणार्थ दूध फाटतं बघा
दूध फाटलं की त्याचं पनीर पनीर किंवा जाळीदार असं पनीर तयार होतं. हं? हे सगळं आपल्या उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर लवचिकता किंवा इलॅस्टिसिटी. प्रथिनामध्ये काय असते? लवचिकता असते. आता चीज आपण काय केलं की तुम्हाला माहिती आहे सारखं चीज पण बनवतात, पण ते पाण्यामधून सारखं गार पाण्यातनं धुवून काढतात किंवा रबरासारखा चिवट पदार्थ बनवतात. हा तर तर त्याच्यामुळे ते चीज रबरासारखं चिवट, त्याच्यामध्ये पण प्रथिने म्हणजे इलॅस्टिसिटी असते चीजला. असं तुम्ही खाताना बघता की प्रत्येक जाहिरातीमध्ये असं चीज ओढल्यासारखं असं स्ट्रेच झाल्यासारखं दिसतं. नंतर अधिक उष्णता मानावरती जर तुम्ही मांस जास्त शिजवलं तर ते काय होतं? वातड होतं. त्याच्यामधनं प्रथिनाचा लवचिकतेचा गुणधर्म निघून जातो जास्त उष्णता दिली असता. तर थोडक्यात काय, थोडक्यात लक्षात घ्या की प्रत्येक प्रथिनांना पण प्रथिनांना इलॅस्टिसिटी किंवा लवचिकता असते. हम्म? हे आपण काय बघितलं? प्रथिनांचे गुणधर्म. द्विवारित गुणधर्म सोल्युबिलिटी आहे, जलशोषण करून घेतं, विकृतीकरण होतं, सारणे कोॲग्युलेशन होतं, लवचिकता म्हणजे इलॅस्टिसिटी असते. उदाहरणामध्ये आम्ल आणि अल्कल धर्म दोन्हीमध्ये काम करतं. द्रावणीयतामध्ये साधारणतः आपण एक उदाहरण घेऊ शकतो की अल्ब्युमिन हे पाण्यामध्ये विद्राव्य आहे. किंवा प्रत्येक ह्याची विशिष्ट प्रथिनांची स्वतःची वेगळी विद्राव्यता किंवा द्रावणीयता असते. नंतर जलशोषण म्हणजे काय? तर हायड्रेशन म्हणजे दह्यावर पाणी तरंगणे की पाणी वेगळं होतं की ऑब्झर्व करतात म्हणून. साकण्यामध्ये आपण काय बघितलं होतं की दूध फाटतं तेव्हा ते जाळी तयार होते दुधाच्या पनीरला आणि बाकी पाणी बाहेर फेकलं जातं. आणि प्रत्येक प्रथिनाला इलॅस्टिसिटी असते. आपण चीजचं उदाहरण घेऊ शकतो इलॅस्टिसिटीसाठी. हे आपण काय बघितलं? त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज आपण प्रामुख्याने पाहिल्या. आता आपल्याला साधारणतः लक्षात घ्या की प्रथिनांचा दर्जा ठरवण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्या पद्धती काय आहेत म्हणजे ते तुम्हाला माहित असाव्यात असं काय, ते काही पेपरमध्ये नाही लागणार, परंतु मी एक आपलं तुम्हाला माहिती म्हणून सांगते की की वजन आणि वाढ बदल कसं होतं त्यांना आधार पद्धती म्हणजे तुम्ही आता हे गोष्ट वापरली तर वजनामध्ये किती फरक पडला, उंचीमध्ये किती फरक पडला, असा अभ्यास करून त्या प्रथिनांच्या काय केलेल्या दर्जा आपण काय केलेला ठरवलेला आहे. की म्हणजे मग ते नेट प्रोटीन किती यूज केलं दॅट इज कॉल्ड एज NPU. आणि तशानुसार त्यांनी काय केलं की त्याचं अनालिसिस केलेलं आहे. म्हणजे आता नत्रांचा समतोलपणा कसा आहे, पचन कसं होतंय, त्यांचं जैविक मूल्य कसं आहे. हा तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा रक्त व यकृतामधली घटक पुनर्बांधणी त्यांची कशी होते. हा नंतर नत्राम्लताचे उपलब्ध असल्यावरच्या म्हणजे उपलब्ध असलेल्या पद्धती काय आहेत. तर हे सगळा वापर करून काय केलेला आहे त्यांनी प्रथिनांचा दर्जा काय किंवा जीवनमूल्य ठरवलेलं आहे. तर थोडक्यात काय केलं लक्षात घ्या की जैविक मूल्य म्हणजे काय आहे की प्राण्याला जे आहारामध्ये प्रथिनं मिळतात तर त्याच्याद्वारे त्याचा वाढ आणि विकास आणि त्याची दैनंदिन गरज पूर्ण होते का, याला आपण त्याच्यावरून जैविक मूल्य त्याचं ठरवतो. जैविक मूल्य म्हणजे आपल्या आयुष्याला किंवा आपल्या वाढीला, आपल्या उंचीला, आपल्या वजनाला ग्रोथ करायला ते किती मदत करतात त्याच्यावरून त्याचं जैविक मूल्य किंवा आपलं त्याचं मूल्य किंवा त्याची किंमत, त्याची जैविक किंमत ठरवली जाते. किंवा आपण असं पण म्हणू शकतो आहारातील जी काही प्रथिनं आहेत ती आहारातील प्रथिनांचे शरीरातील प्रथिनांमध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेला पण आपण जैविक मूल्य असं म्हणू शकतो. तर साधारणतः अंड्याचं जैविक मूल्य हे सगळ्यात जास्त मानलं गेले 96%. तर हे लक्षात घ्या. तर पचलेली प्रथिने किंवा आहारातील प्रथिने, मलमूत्रद्वारे विसर्जित झालेली प्रथिने त्या गोष्टींवरून आपण ते जैविक मूल्य ठरवतो. मग ते जैविक मूल्य ठरवताना काय करू शकतो, तर आपण पचलेली जैविक मूल्य इज इक्वल टू पचलेली प्रथिने आणि मायनस काय करायचे की चयापचयामध्ये वाया गेलेली किंवा न वापरलेली प्रथिने आणि डिवायडेड बाय परत पचलेली प्रथिने इंटू 100. असं केल्यानंतर जे काय ते जैविक मूल्य त्याचं येतं हे लक्षात ठेवा. हे कोणी सांगितलं आपल्याला सगळं, तर कार्ल थॉमस या अभ्यासकाने प्रथिनामधील नत्रांचे प्रमाण, त्यांच्या जैविक मूल्यांचा अभ्यास, त्यांचं शोषण कसं होतं किंवा त्यांचं कशी प्रथिने तयार होतात शरीरामध्ये किंवा
सगळ्या आहारामधील प्रथिने आपण जेवणात घेतल्यानंतर ती किती वापरली जातात, किती बाहेर पडतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कोणी केला? कार्ल थॉमस या शास्त्रज्ञांनी केला. आता प्रामुख्याने आपल्याला काय करायचं की प्रथिनांची कार्य काय? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रथिनांचे कार्य कोण सांगेल मला? प्रथिनांचं आपल्या शरीरामध्ये काम काय आहे? कार्य काय आहे? हम्म. मॅडम, पेशींची निर्मिती करणं, हा, नंतर रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते प्रथिनांमुळे, हम्म. आणि रक्त रक्त रक्ताचे ते घटक आहेत त्यांची पण निर्मिती होते प्रथिनांमुळे. बर. पहिलं शरीराला गोष्ट म्हणजे बल बोला. प्रदान श- शरीराला बल प्रदान किंवा कॅल्शियम वगैरे. हा, शरीराला बल प्रदान करणं बरोबर आहे, कारण शरीराला वाढीला किंवा त्याच्या विकासाला सगळ्यात जास्त प्रथिनेच मदत करतात, लक्षात ठेवा. म्हणजे आपली जी काही ग्रोथ होते ती प्रामुख्याने प्रथिनांनी होते, हे लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं काय घेणार आहे की आपल्याला, तुम्ही मला सांगायचं की आपल्या शरीरामध्ये झीज होत असते सारखी शरीराची, आणि त्याच्यानुसार काय होत असतं हळूहळू आपण की त्याच्यानुसार आपल्याला आपण काय करत असतो की आता एक पेशी मेली तर दुसरी पेशी तिच्या बरोबरीने यायला पाहिजे तरच शरीराचं कार्य चालू होतं. नाहीतर काय होतं की ते कार्य तसंच राहिलं तर मग ते अवघड आहे. पुढचा अवयव किंवा पेशींचे, एक पेशी मेल्यानंतर दुसरी पेशींची उत्पत्ती झाली पाहिजे. तर हे असंख्य पेशीने जे शरीर बनलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळं परत बनवणं, परत चालू करणं, हे सगळ्या सगळ्या क्रियांमध्ये पेशींची निर्मिती आणि झीज भरून काढण्यासाठी प्रामुख्याने प्रथिनं काम करतात. आता तुम्ही जसं जसं म्हातारे होत जाता तसं तसं तुमच्या शरीराची झीज जास्त प्रमाणात होत जाते. तर अशा वेळेस तुम्हाला प्रथिनांची आवश्यकता, तरुणपणी तुम्ही कसंही मॅनेज करता पण हळूहळू म्हातारपणामध्ये तुम्हाला एक्सरसाइज, वेट ट्रेनिंग या सगळ्या गोष्टींनी किंवा तुमच्या आहारामधून पण प्रथिनांचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागतं, आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वतःची झीज भरून काढायला मदत कर. किंवा ॲथलेट्स जे पळणारे स्पोर्ट्समन आहेत किंवा ट्रेकिंग करणारी लोक आहेत किंवा शेतामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये प्रथिनांची आवश्यकता त्यामुळं असते. नंतर शरीराचा वाढ करायची किंवा विकास करायचा, तर तुमच्या शरीरातले बोन म्हणा, हाडं म्हणा किंवा स्नायू म्हणा, तुमच्या सगळ्या शरीरामधल्या म्हणजे तुमचे दात म्हणा, त्वचा म्हणा, नख म्हणा, या सगळ्यांचं वाढ करायचं, विकास करायचं, त्यांचं आरोग्य निर्माण करायचं काम कोण करतं? तर ह्या सगळ्यांमध्ये प्रथिनांची सगळ्यात जास्त आता प्रथिने मग कधी कधी जास्त प्रमाणात लागणार आपल्याला, तर साधारणतः गर्भावस्थेमध्ये स्त्रियांना जास्त प्रमाणात लागणार. त्या दुग्धसर्जन काळ जेव्हा लॅक्टेशन पिरियड असतो मदरचा तेव्हा जास्त लागणार. लहान मुलांना बाल्यावस्थेत जास्त लागणार. किशोरावस्थेमध्ये, अडolescent पिरियडमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीराची उंची वाढत असते, वजन वाढत असतं, सगळीकडे डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळं प्रथिनांची योग्य प्रमाणामध्ये गरज असेल ती पूर्ण केली नाही तर माणसाची ग्रोथ किंवा उंची कमी राहते, हाईट वाढत नाही, अशा गोष्टी किंवा हे बाकीच्या गोष्टी पण आपोआपच त्यामुळं हे होतात. नंतर समजा कर्बोदकानंतर आपण कधी कधी प्रथिनांकडनं पण आपण ऊर्जा किंवा एनर्जी वापरली जाते. तर शरीरामध्ये शक्ती निर्माण करण्याचं काम पण प्रथिनं करू शकतात. पण शक्यतो आपण कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांपासून जर प्रयत्न केला तरच तर शक्य आहे, नाही तर मग कधी कधी नाही ते कर्बोदके आणि प्रथिने आपल्याला स्निग्ध आम्ल आपण घेतली तर आपल्याला प्रथिने शरीर कार्यशक्ती निर्माण करायला मदत करतात. मग 1 ग्रॅम प्रथिनांपासून साधारणतः 4 किलो कॅलरी इतकी आपल्याला ऊर्जा मिळते. नंतर शरीराचं संरक्षण करणे. आता प्रथिने काय करतात तर प्रामुख्याने संसर्गजन्य रोगजंतू जे काही आहेत, हा, तर त्यांचा जो काही शिरकाव होतो शरीरामध्ये, तर त्याच्या वेळेस काय करतात प्रथिने आपल्याला प्रामुख्याने काय करतात की जखम भरून यायची असेल आपलं किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे का ज्याच्यामध्ये फायब्रोनोजिन जे प्रथिन आहे ते काय करतं, ते जाळी तयार करतं त्या रक्तामध्ये, गुठळी तयार करतं आणि आपलं रक्त वाहत नाही. तर अशा सगळ्या ठिकाणी प्रथिनं काय करतं, शरीर संरक्षणाला मदत करतं किंवा
शरीरातील घाम म्हणा किंवा मूत्राद्वारे आपण उत्सर्जित नायट्रोजन टाकतो आणि तो भरून काढण्याचं काम पण कोण करतं? प्रथिने करतात. म्हणजे सगळी संरक्षणाची कामे पण आपल्याला प्रामुख्याने प्रथिनाद्वारे केली जातात. आणि काही शरीरातील ज्या काही क्रिया, ठराविक क्रिया, त्यांचं नियमन आणि नियंत्रण पण प्रथिनाद्वारे होत होतं. कारण प्रथिने तिथे त्यांच्या त्या क्रियांना प्रामुख्याने मदत करतात. म्हणजे आता शरीरामध्ये जो काही डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे आपल्यामध्ये, पाचक रस म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, किंवा वेगवेगळे एन्झाईम्स तयार होतात शरीरामध्ये, किंवा प्रतिजैविक म्हणजे काय, तर आपल्या शरीराला एक इम्युनिटी तयार करण्यासाठी प्रतिजैविक निर्माण करण्याचं काम पण कोण करतं? प्रथिने करतात. त्यामुळे आपल्याकडे पचनाची क्रिया, शोषणाची क्रिया घडून येते आणि रक्तातील काय होतं? आम्ल आणि अल्कलीचं संतुलन राखलं जातं. तर किंवा इव्हन शरीरामध्ये जे काही अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्यांच्या कार्यांना चालना देण्याचं काम पण कोण करतं? प्रथिने करतं. म्हणजे आता इन्शुलिन म्हणा, थायरॉक्सिन म्हणा, किंवा आपले सगळे ॲड्रेनालिन म्हणा, किंवा आपलं स्त्रियांच्यामध्ये फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणा, लुटेन पुरुषांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन, या सगळ्या हार्मोन्सना नियमन आणि नियंत्रण करायला मदत करायला प्रथिने मदत करतात. प्रथिने स्वतः काही तिथे जाऊन करत नाहीत, पण प्रथिने त्यांना मदत करतात. रक्तातील हिमोग्लोबिनमुळे आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा असतो, पण ते पण एक प्रकारचं प्रथिने आणि लोहाचं कॉम्बिनेशन आहे. का सगळ्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो कुठल्याही पेशीला सर्वाइव्ह व्हायला. त्यांना ऑक्सिजन लागतं, पाणी लागतं, तरच ते सर्वाइव्ह, किंवा त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा असेल तरच त्यांच्यातलं ते क्रिया किंवा त्यांचं ऑक्सिडेशनची क्रिया होते, किंवा त्या पेशींचा वापर किंवा त्यांना ऑक्सिजन पुरवल्यास ते पेशी काम करू शकतात. आणि पेशी नाही काम केलं तर आपलं शरीर काम करणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि आता तुम्हाला साधारणतः लक्षात ठेवा की प्रथिनांची आवश्यकता, दैनंदिन आवश्यकता किती आहे. तर तुमचं वजन जेवढं आहे तर तेवढ्या वजनाची, तेवढ्या ग्रॅमची प्रथिनांची आवश्यकता. म्हणजे 50 ग्रॅम, 50 किलो वजन आहे तर 50 ग्रॅम प्रथिने तुम्हाला डेली लागतात. तुमचं वजन 70 किलो आहे तर 70 ग्रॅम प्रथिने जास्त त्या प्रमाणात लागतात. परंतु प्रामुख्याने जेव्हा आपण गर्भावस्था आहे किंवा त्याच्या वेळेस आपलं वजन पण वाढतं, किंवा त्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये गरज असते, तर साधारणतः की त्यावेळेस मात्र मग प्रथिनांची ही 1.5 ग्रॅम पकडायची आपण. म्हणजे आपण आता वजनाला 1 ग्रॅम पकडतो, पण गर्भावस्था किंवा दुग्धसर्जन काळामध्ये आपण 1 किलो वजनाला 1.5 ग्रॅम इतकं प्रोटीन पकडायचं. म्हणजे ते 0.5 वाढवायचं. आलं लक्षात? की तर हे दुग्धसर्जन काळामध्ये आपले ते साधारणतः, म्हणजे मग ती साधारणतः 15 ते 25 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये जास्त वाढते अजून. जर ते काय कॅल्क्युलेट केलं तर 15 ते 20 ग्रॅम किंवा 25 ग्रॅम त्या प्रत्येक वजनानुसार ती प्रथिनांची गोष्ट काय होते? वाढ. तर अजून आपल्याला काय पाहायचंय की प्रथिनांची प्राप्तीची साधनं काय काय आहेत. म्हणजे एवढं सगळं बघितलं, पण ते कशातून मिळतं हे पण बघायला पाहिजे ना आपण. तर आपल्याला ते घेता येईल. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने काय बघायचंय, तर आता प्राणीज आणि वनस्पतीचे तुम्हाला दोन्ही प्रकार माहित आहेत. कारण काही लोक व्हेजिटेरियन असतात, त्यांना त्यांना फक्त दूध दही चालेल किंवा पनीर चालेल, परंतु त्यांना मांस, मासे, अंडी चालणार नाहीत. तर प्राणिज पदार्थांमधले प्रामुख्याने आपण आधी बघू, कारण ते उच्च प्रतीचे आहेत. तर त्याच्यामध्ये मांस आले, मासे आले, अंडी आली, दूध आलं, दही आलं, खवा आला, पनीर आलं, ही सगळी उच्च प्रतीचं प्राणिज आहेत. आणि वनस्पतीमध्ये कुठली येणार, तर प्रामुख्याने सगळ्या प्रकारच्या डाळी, सगळ्या प्रकारची कडधान्य, सगळ्या प्रकारच्या तेलबिया, ड्राय फ्रुट्स आणि तृणधान्ये. तर ही काय आहे? वनस्पती प्रथिनेपासून मिळणारी आपल्याला सगळं प्राप्तीची साधने आहेत. तर आता साधारणतः लक्षात घ्या की आपण जर मी तुम्हाला चार्ट नंतर पाठवते की 100 ग्रॅम प्रथिनांमध्ये कुठल्या कुठल्या कशा कशामध्ये किती ग्रॅम. आता मी सांगण्यापेक्षा तुम्हाला मी चार्टच पाठवून देते, कारण कधी कधी विचारतात थोडं थोडं. सगळं लक्षात राहील असं नाही, परंतु जे जास्त प्रमाणामध्ये रिच सोर्सेस आहेत तर त्याचं 100 ग्रॅमचं प्रमाण लक्षात ठेवायचं, बाकीच्यांचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तर आता
प्रामुख्याने काय बघायचं आपल्याला की जे काही आपण शाकाहारी भोजन करणारे लोक आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे की कारण त्यांना पूर्णतः प्रथिने मिळणार आहेत किंवा अपूर्ण प्रथिने मिळणार आहेत. तर आता मग कुठल्या कुठल्या वनस्पती जी लोक खातात अन्नपदार्थ त्यांच्यामध्ये कुठल्या प्रथिनाचा अभाव असतो प्रामुख्याने तर त्यांच्यामध्ये लायसिन, मिथोनिन, थ्रिओनिन आणि ट्रिप्टोफॅन ह्या 4 आवश्यक नत्राम्लांचा अभाव असतो. लोक काय करतात वनस्पती फक्त खातात त्यांच्यामध्ये कुठली कुठली 4 प्रथिने नसतात तर लायसिन, मिथोनिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन 4 आवश्यक नत्राम्लाचा अभाव असतो. मग त्यावेळेस काय करायचं तर खालील पद्धतीने त्याचा परिणाम टाळण्याचा आपल्याला ह्या 4 गोष्टींचा टाळण्यासाठी तर आपण काय करायचं तर प्राणीज आणि वनस्पतीज पदार्थांचा एकत्रित वापर करायचा. म्हणजे कसं करायचं की आता आपण काय करू शकतो की कणिक आपली जी बांधतो आपण चपाती ती दुधामध्ये बांधू शकतो किंवा आपण काय करू शकतो की शेवयाची खीर दुधामध्ये करू शकतो. नंतर आपण दही वडा करू शकतो. उडदाचा वडा आणि दही असं एकत्र करून दही वडा खाऊ शकतो किंवा पुरणपोळी आणि दूध कारण पुरणमध्ये पण डाळ आहे, कणकेमध्ये पण हे आहे आणि दुधामध्ये पण प्रोटीन असं एकत्र प्राणीज आणि वनस्पतीज पदार्थ एकत्र करणे म्हणजे किंवा आपण पनीरची भाजी करून चपाती बरोबर खाऊ शकतो. तर असं वेगवेगळ्या प्रकारे आपण कॉम्बिनेशननी जर व्हेजिटेरियन लोकांनी दूध आणि दुधाच्या पदार्थांचा जर वापर केला तर प्रथिने मिळायचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढतं. तर आता ते नवीन प्रकारचे आपण मिल्कशेक पण आलेत आता दुधापासून तर ते सगळे ते योगा बार वगैरे प्रोटीन्स तसले कॉन्सन्ट्रेटेड ते व्हे प्रोटीन म्हणतो आपण. तुमचं दूध जर फाटलं लक्षात घ्या तर ते दुधात जे पाणी असतं ते फेकून द्यायचं नाही. कारण ते जे पाणी आहे त्याच्यापासूनच काय होतं व्हे प्रोटीन काय होतात तयार केले जातात. तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं प्रामुख्याने की त्याच्यामध्येच तुम्ही कणिक बांधायची गव्हाच्या म्हणजे चपातीची किंवा सॉरी ते माझं रेंज गेल्यामुळे तर प्रामुख्याने आपण काय करू शकतो की मग ते तुम्ही सांगितलं दूध फाटल्यानंतर जे पाणी पनीर काढलं तर पाणी फेकून नाही द्यायचं तर त्या पाण्याचा वापर आपण कणिक बांधायला किंवा आपण बाकीच्या गोष्टींसाठी पण त्याचा वापर पण शक्यतो कणिक बांधायलाच आपण जास्त वापर करू शकतो किंवा त्याच्यामध्येच आपण संध्याकाळच्या भाकरीचं पीठ मळणे किंवा थालपीठ करणे असं पण करू शकतो कारण त्याच पाण्यामध्ये आपण कणिक बांधू शकतो. आता तृणधान्य डाळी आणि कडधान्यांचा पण आपण काय करू शकतो एकत्रित वापर करू शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो पंचडाळ एकत्र करू शकतो म्हणजे तूर, मूग, मसूर, मसूर असं एकत्र करून त्याचं वरण किंवा सांबर करू शकतो किंवा प्रामुख्याने काय करू शकतो किंवा डाळी आणि कडधान्य एकत्र करून डोसा करू शकतो किंवा वरण भात खाऊ शकतो. म्हणजे आता काय करायचं तृणधान्य भात आहे आणि त्याच्यामध्ये वरण घालून जास्त प्रमाणात वरण घालून खायचं किंवा मिश्र भाजणीची थालीपीठ आपण करू शकतो किंवा इडली, पुरणपोळी, थालीपीठ, बेसनपोळी आणि किंवा मिसळ आणि असं एकत्र म्हणजे मटकीची मिसळ आणि चपाती किंवा असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे एकत्रीकरण करून आपण काय करू शकतो की इडलीमध्ये का तर इडलीमध्ये उडदाची डाळ असते तांदूळ आणि उडीद ते असं मिक्स अँड मॅच करून एकत्रित करून आपण त्यांचं भरून काढायचं आपल्याला त्याचं हे असं व्हेजिटेरियन लोकांनी केलं तर त्यांना त्याचा फायदा होईल. तर तेल पण आपण बदलून बदलून सीड्सचं तेल बदलून बदलून वापरू शकतो. प्रामुख्याने करडईचं तेल सगळ्यात जास्त चांगलं मानलं जातं. त्याच्यानंतर सूर्यफुलाचं त्याच्यानंतर शेंगदाण्याचं तेल आपण वापरू शकतो. आणि आता मोहरीचं तेल पण तिकडं नॉर्थ मध्ये जास्त मोहरीचं तेल सोयाबीन सगळ्यात त्या मानाने तेवढं चांगलं मानलं जात नाही.
सोयाबीन पण वापरू शकता, काही अडचण नाही. सोयाबीन मध्ये पण प्रोटीन्स मिळतात चांगल्या पद्धतीने. पण तेल, कुठलं तेल वापरताना एक चेंज चेंज करून वापरायचं. प्रत्येक तेलाचे आपले फायदे आहेत. तर सगळं एकच तेल वापरण्यापेक्षा वेगवेगळी तेलं ह्या महिन्यामध्ये, म्हणजे आता ह्या आठवड्यामध्ये हे सूर्यफूल वापरलं, तर पुढच्या आठवड्यामध्ये शेंगदाणा वापरा, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये करडई वापरा, त्याच्या पुढच्या आठवड्यात असं चेंज करून करून वापरलं तरी प्रथिन मिळायचं प्रमाण आपल्याला तसं चांगलं, किंवा वेगवेगळे प्रथिनं वेगवेगळ्या ह्याच्यामधून आपल्याला मिळतात, किंवा नत्रआम्ल किंवा अमिनो ऍसिड्स पण वेगवेगळी मिळतात. आता तिसरा पॉईंट आपण अजून काय करू शकतो, की कृत्रिमरित्या वापरू शकतो नत्रआम्ल. तर ती कसं करायचं, की ह्याच्यामध्ये काय होतं, की तुम्ही आता हे बऱ्यापैकी प्रोटीन शेक्स निघालेत, तुम्ही आता बघता जिम मध्ये जाताना. तर हे का, की व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीनचा सोर्स नाही, अशा वेळेस त्यांना बाबा जेवणामध्ये तेवढं म्हणावं तेवढं प्रोटीन जात नाही, अशा वेळेस ते अशा गोष्टींचा कृत्रिमरित्या बनवलेल्या नत्रआम्लाचा ते वापर करू शकतात. जर खूपच कमी प्रमाणात अभाव असेल, तर तुम्हाला ह्याचा, किंवा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात खेळ खेळताय किंवा तुम्ही वेट ट्रेनिंग करताय, अशा वेळेस तुम्हाला प्रथिनांची जास्त गरज आहे. अशा वेळेस तुम्हाला, मग तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर अशा वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी वापराव्या लागतात. आता आपण म्हणजे मी तुम्हाला फक्त आता प्रथिनांच्या अभावाचे परिणाम सांगून आपण आजचं लेक्चर बंद करू. कारण महत्वाचे आजार आहेत, की अभावामुळे होणारे जे मॅरस्मस आणि क्वॉशरकर आजार आहेत, झुरणी आणि हे, तर ते सगळ्यात महत्वाचं. ते टिपाली आले येतात, तर ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. आजच्या लेक्चरला फक्त ते प्रथिनांचा जर डेफिशियन्सी झाली किंवा अभाव झाला, तर काय काय गोष्ट आपल्याला फेस कराव्या लागतात, किंवा आपल्याला काय काय लक्षणं दिसतात, ते आपल्याला प्रामुख्याने पाहायचंय. तर प्रथिन सगळ्यात प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे, की सगळ्याच गोष्टींसाठी आवश्यक घटक आहे. तर समजा मग तुम्हाला प्रथिन नाही मिळेल, तर मुलांची शारीरिक वाढ खुंटते. वयानुसार वजन किंवा उंचीमध्ये काय होत नाही, वाढ होत नाही. तुमची रोगप्रतिकारक शक्ती काय होते, कमी होते, किंवा क्षमता कमी होते, इम्युनिटी कमी होते. अशक्तपणा येतो, उत्साह वाटत नाही, चिडचिडेपणा येतो, शरीरावरती सूज येते. म्हणजे कारण तुमच्याकडे जर प्रथिने कमी असेल तर तुमच्या शरीरावरती इडिमा येतो. अल्ब्युमिन ग्लोब्युलिन कमी असलं की ते सगळ्यात जास्त इडिमा जाणवतो आपल्याला. हम्म पाचक रसांची, किंवा जे काही नवीन नवीन एन्झाईम प्रथिनामुळे तयार होतात, किंवा पाचक रस तयार होतो, तो पण तयार होत नाही. पचन क्षमता आपली कमी होते. पचनेंद्रियाचे स्नायू पण काय होतात, आपले ढिले पडतात. त्यामुळे त्यांचं आकुंचन आणि प्रसरण योग्य प्रमाणामध्ये होत नाही. यकृतात बिघाड झाल्यामुळे आपल्याला काय होतं, आपलं पोट मोठं दिसायला लागतं, किंवा नगारा दिसल्यासारखं दिसतं. रक्तातील काय होतं, लाल रक्तपेशींचं प्रमाण पण काय होतं, प्रामुख्याने कमी होतं. अल्ब्युमिनचे प्रमाण रक्तातील योग्य राहत नाही, त्यामुळे आपल्याला काय होतं, की ॲनिमिया किंवा रक्तक्षय होऊ लागतो. त्वचा निस्तेज होते, केसांचं स्वास्थ्य बिघडतं, केस गळायला लागतात खूप मोठ्या प्रमाणात. आणि अगदी जर लहान मुलं असतील, 1 ते 6 वर्ष वयोगटातील, त्यांना खूप सिव्हिअर प्रथिन डेफिशियन्सी झाली, तर त्यांना क्वार्टियरकर आणि मारस्मस नावाचे आजार दिसून येतात. प्रौढ व्यक्तीमध्ये जर प्रथिनांचा अभाव झाला तर खूप मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येतो, त्वचा निस्तेज, खरखरीत होते, आणि संसर्गजन्य आजार आपल्याला काय होतात, लवकर होतात, आणि वजन पण काय होतं, प्रामुख्याने कमी होतं. त्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? मायरस्मस म्हणजे काय मॅडम? मारस्मस म्हणजे झुरणी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. हा, झुरणी मॅरस्मस, किंवा आता झुरणी म्हणजे ऍक्च्युली क्वाशरकर पण म्हणतो, पण त्यालाच परत मॅरस्मसला त्यांनी मराठीत काही नाव दिलेलं नाही, पण त्याला झुरणी मॅरस्मस म्हणतात. पण तुम्हाला उद्या शिकवताना त्याच्यामध्ये काय काय होतं लक्षात येईल, आणि त्याच्यानुसार तुम्हाला क्वाशरकर आणि मॅरस्मस मध्ये काय फरक आहे हे पण लक्षात येईल तुम्हाला. हा, पण हे बरोबर. अगदी प्रोटीन डिफिशियन्सीने, अगदी म्हणजे स्नायूच काही राहत नाहीत, नुसती हाडं राहतात त्या मुलांची. तर तुम्हाला ते कुठल्या शास्त्रज्ञांनी हुडकून काढला, त्याची लक्षणं काय आहेत, आणि त्याच्यावरती उपाय पण काय आहेत, आपण गोष्टी उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ह्याच्यात मॅडम, काय अडचण आहे? व्हे व्हे प्रोटीन जे आहे ना, हम्म आता जनरली बघतो की ते जिम मध्ये वगैरे जे आहे ना, ते हम्म प्रोटीन पावडर साठी ते व्हे प्रोटीन रिकमेंड करतात. रिकमेंड करतात, हो. तर ते आता व्हे प्रोटीन म्हणजे
कसं तयार करतात किंवा त्याचे काय समजा फायदे किंवा आपण घरी असं. हे जे दुधाचं पाणी आपण फाडतो म्हणजे दूध बनवलं दुधाचं पनीर जेव्हा बनवतो आणि ते पाणी जे राहतं तर त्याला काय केलं जातं त्यातला पाण्याचा भाग हा हायड्रेशन किंवा उच्च तापमानाखाली त्यातलं पाणी काढून त्याची पावडर बनवली जाते आणि ती हम्म. पावडर ही ह्याच्यामध्ये वापरली जाते. पण ती खूप मोठं दूध मोठ्या प्रमाणात लागतं तेव्हा ती हम्म. पावडर तयार होते. त्यामुळे ती पावडर कॉस्टली पडते किंवा त्या प्रोसेसला पण लागणारी मशिनरीज लागणारा वेळ ऍक्च्युली तेवढ्या प्रमाणात खर्च नसेल पण त्याची किंमत त्याच्यामुळे जास्त म्हणून म्हटलं की आपण जेव्हा पण ते आरोग्याला म्हणजे म्हणजे असं फायदेशीर आहे का त्याचं अपायकारक आहे, कसं आहे त्याचं म्हणजे काय आहे? नाही ज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं तर एक साधारणतः 30-40 नंतर तुमचं साधारणतः 7% 8% मस व्हायला लागतो. अशा वेळेस गरजेचं असतं कधी कधी किंवा मेनोपॉज नंतर स्त्रियांना गरजेचं असतं किंवा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जिम ट्रेनिंग करताय, तुम्ही ट्रेकिंगचा एक्सरसाइज करताय, तुम्ही ऍथलेटिक्स आहात, स्पोर्ट्समन आहात मोठ्या, तर अशा वेळेस तुम्हाला प्रथिनांची बाहेरून आणि तुम्ही व्हेजिटेरियन आहात त्यात हम्म. नॉनव्हेज तुम्ही अजिबातच खात हा, नाही. ते अशा नॉनव्हेज तुम्ही वेळेस खात नाहीत म्हणल्यावर मग तुम्ही हे घ्या म्हणता प्रोटीन. हा प्रोटीन घ्या म्हणतात. पण जर खरंच तुम्हाला वाटतं की बाबा की नाही मला माझ्या आहारामधून मी तेवढे प्रोटीन घेत नाही किंवा मी प्रोटीन घेतलं तर मला ब्लोटिंग होतंय. पण ते प्रथिने घेतल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वापरा. कारण प्रथिनं जे लोक डायबेटिक आहेत त्यांना प्रथिनं कमी घ्यायला म्हणजे त्यांना कारण किडनी रिनल फेल्युअरमध्ये किंवा किडनीला काय होतं की ते प्रथिने वापरताना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पाणी प्यावं लागतं. नाहीतर हम्म. त्याच्यामुळं किडनीवरती परिणाम वेगळा जास्त प्रमाणात होऊ शकतो. जेव्हा तुम्ही प्रथिनं घेता तेव्हा पाण्याचं प्रमाण पण तुम्हाला तिप्पट चौपट वाढवावं लागतं. म्हणजे तुम्ही 2 हम्म. लिटर पाणी पित असाल तर तुम्हाला ते 3 लिटर 4 लिटर पाणी प्यावं लागतं. हां? तर ते डायजेशन व्हायला किंवा ते प्रथिनं पचवायला म्हणून आपण म्हणतो की कडधान्य भिजवून खावा, की बाबा आदल्या दिवशी ती 7-8 तास भिजवा. मग दुसऱ्या दिवशी ती शिजवा. मग त्याच्यावरती इतकं प्रोसेसिंग होतं की ते प्रथिन पचायला आपल्याला काय होतं सोपं जातं. आता मोड आलेली कडधान्य का खावं म्हणतात? कारण प्रथिनं त्यातलं जे काही प्रथिन आहे ते पोचायला आपल्याला सोपं जातं. त्याच्यातल्या प्रथिनांची सकसता पण वाढते आणि ते प्रथिनं पचायला पण बरोबर म्हणून आपण स्प्राउटेड कडधान्य किंवा हे खावा असं आपण म्हणतो. मग थोडे मी तर म्हणते की साधारणतः एखादी उसळ, ड्रायफ्रूट आपण रोज एक 2-4, 2-4, 2 अक्रोड, 2 बदाम, 2 काजू असे भिजवून खाल्ले किंवा तुम्ही थोडे हरभरे संध्याकाळच्या 4च्या स्नॅक्सला फुटाणे खाल्ले. फुटाण्यामध्ये पण सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. शेंगदाण्यामध्ये गरिबांना तर शेंगदाणे हे सगळ्यात मोठा प्रोटीनचा सोर्स आहे. म्हणजे ड्रायफ्रूट जरी तुमच्याकडे नसले तरी शेंगदाणे पीनट बटर वगैरे लोक आता सध्या वापरतात. आणि म्हणजे ते घरात पण बनवू शकतो. बाहेर उलट त्या पीनट बटरमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं. हं? तर तुम्ही साधारणतः 1-2 खजूर घेऊन जर ते शेंगदाण्याची पेस्ट केली आणि त्यामध्ये 2 खजूर टाकले तर ते इतकं सुंदर आणि टेस्टी लागतं ते बटर सारखं. ते तुम्ही त्याला नुसतं पण खाऊ शकता चमच्यानी सकाळी उचलून. किती त्याला वेळ किंवा तुम्ही बाबा शेंगदाण्याची आमटी आठवड्यातून 1-2दा करा. मटकीची डाळीचे तुम्ही आता करा. ते शेंगदाण्याचं काय म्हणालात ते, काय म्हणालात तुम्ही? शेंगदाणे आणि 2 खजूर. आपण आधी शेंगदाणे हम्म. पेस्ट करायची. म्हणजे अगदी मिक्सरमध्ये विपरवरती त्याला लावून त्याला एकदम ऑइल सुटेल असं पेस्ट बनवायची. आणि त्याच्यामध्ये 2 खजूर टाकायचे. हं? हम्म. तर ते 2 खजूरची पण ऍक्च्युली पेस्ट गोडच लागते शेंगदाण्याची. तर ते खजूरनी त्याला अजून एकदा एक छान टेस्ट अजून पण एक स्वीटनर सारखा स्वीटनेस येतो. आणि ते टेस्टला अजून छान लागतं. तर ते तुम्ही नुसतं 1 चमचा उचलून खाल्लं तरी तुमची बऱ्यापैकी ते प्रोटीनची पीनट बटर प्रोटीन एक काहीतरी प्रकार आहे ते. हां, ते पीनट बटरच म्हणतो आपण त्याला. कारण ते बटर म्हणजे त्याला ऑइल सुटतं म्हणून त्याला पीनट बटर म्हणजे ते सगळं आता ते आपण तर किती वेळा खातो असं हम्म. म्हणजे शेंगदाण्याच्या आमटीला सुद्धा आपण ते काय करतो तर पूर्ण स्मॅशच करतो एकदम अगदी मऊ लगदाच बनवतो त्याचा बटरचा. हम्म. तसंच असतं ते. फक्त मी म्हणते फुटाणे खावा, ड्रायफ्रुट्स खावा किंवा तुम्ही कडधान्य भिजवून स्नॅक्स टाइप हे करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपली त्याची आणि किंवा मॅडम आता जसं काऊ मिल्क आणि बफेलो मिल्क म्हणजे गाईचं हं, दूध आणि म्हशीचं दूध. हं, आता गाईच्या दुधामध्ये केसिन असतं ना, हं. म्हणजे मग ते दोन्ही दुधामध्ये हं.
विटॅमिन एचं काय प्रोसेस जास्त? नाही नाही, आता तर ते बाहेरच्या दुधामध्ये ते स्वतः ऍड करतात. विटॅमिन ए, विटॅमिन डी आहे, याच्यामध्ये विटॅमिन के आहे, विटॅमिन ई आहे. आता वरून ऍड करतात. म्हणजे पाश्चराईज दुधामध्ये काय असतं की मोठ्या प्रमाणात त्याला उष्णताच दिली जाते. मग त्याच्यावरचं फॅट कमी केलं जातं उलट. म्हणजे थोड्या प्रमाणात फॅट काढून टाकलं जातं. 3%, 6%च फॅट असं ठेवलं जातं. आता म्हशीच्या दुधामध्ये सगळ्यात जास्त फॅट असतं. त्याच्यामुळं आपण म्हणतो की ज्यांना कार्डियक डिसिजेस आहेत, ज्यांना ओबेसिटीचा त्रास आहे, अशा लोकांनी मग शक्यतो गाईचं दूध प्यावं. की बाबा कारण गाईचं दूध हे पातळ असतं, त्याच्यामध्ये फॅट कमी असतं. तर मग म्हशीचं दूध तर तुम्हाला प्यायचंय. तर म्हशीचं दूध काय केलं पाहिजे तुम्ही की बॉईल केल्यानंतर, थंड केल्यानंतर ती काही साय येते. तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तर ती सायचं फॅट वरती वरती येतं आणि ते सगळी साय काढल्यानंतरचं जे खालचं दूध आहे कमी फॅटचं, तर ते तुम्ही दूध पिऊ शकता. फक्त पूर्वीच्या काळी आपले लोक म्हणजे अजून पण म्हणतात की म्हैस थोडीशी मंद बुद्धी आहे, तिला हॉर्न दिला तरी ती पटकन सरकणार नाही. त्या मानाने गाय ही हुशार मानली जाते आपल्याकडे. मग गाईचं दूध पिणारे किंवा गाईचं तूप खाणारे लोक ही चपळ किंवा बुद्धिमान किंवा हालचाल जास्त असणारी बरोबर. मानली जातात. तसं म्हशीचं लोकांना, त्यामुळे लोक म्हणतात की म्हशीचं, पण माझा अंदाज तो असा असेल की म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त आहे. तर ते फॅट फायच. जास्त प्रमाणात शरीरात जाऊ नये म्हणून असं म्हटलं असं. किंवा आपल्या गाईला दैवतच मानलेलं आहे. गाईला हो. आपण दैवच मानतो कारण नाही, आणि गाईमध्ये ते गाईची वासर खूप अशी इतकी चपळ असतात ते असं. चपळ असतात. हा, त्या मानाने हम्म. म्हशीला कळत नाही. म्हशीला हॉर्न वाजवला तर ती उलटी तोंड मारून परत इकडे पण येऊ शकते. तसं गाई नसते, गाई हुशार असं लोक म्हणतात आणि खरं पण आहे ते बऱ्यापैकी. आहे त्याच्यामुळं मग आहे. हम्म त्याच्यामुळं मग आपण म्हणतो की गाईचं दूध प्या, गाईचं तूप प्या. नाही शक्य तर मग कमीत कमी आपण एवढं करू शकतो की म्हशी दुधामधलं सगळं फॅट आहे, खूप जास्त प्रमाणात फॅट असतं त्याच्यात. तर ते फॅट बाजूला करून मग खालचं दूध वापरलं तर त्या कमी प्रमाणात तुम्हाला आणि ते दुधाचे पनीर फायदे पण वगैरे जे आहे मिळतील. मॅडम, पनीर पनीर हम्म. पनीर पण चांगला प्रोडक्ट आहे का? म्हणजे आपण ते समजा दुधामध्ये, गरम दुधामध्ये लिंबू टाकून ते बनवू शकतो का? बनवू शकतो, पण घरातच बनवलेलं चांगलं. व्हिनेगर टाकून बनवा, हे टाकून बनवा. पण माझं असं म्हणणं आहे की पनीर कन्झम्पशन आताच्या काळामध्ये खूप वाढलंय. मला तर हम्म. वाटतं की म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडचे रचना आता आली. पण आपल्या पूर्वीच्या काळी जे काही आपण खात होतो, आपले पूर्वज जे खात होते तेच खावं. म्हणजे आता पनीर युपी, एमपी तिकडे थंडी खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्याकडे पनीरची खूप गरज असते. पण तसं आपल्याकडे प्रमाण पनीर नव्हतं. ते आता पंजाबी हम्म. पदार्थ इंट्रोड्यूस झाल्यापासून पनीरचं प्रमाण आलंय. आता लोक बरोबर. काही जण तर नुसतं चीजचा क्यूब पण खाऊन पण झोपतात. नुसतं एक चीजचा क्यूब खातात प्रोटीनचा सोर्स म्हणून आणि झोपतात. तर तसं नाही केलं पाहिजे. तर मी म्हणते ठीक आहे की आठवड्यातून एकदा खावा, 15 दिवसातून एकदा खावा. पण ते अगदी आठवड्यातून 2दा 3दा खायला पाहिजे आणि सगळंच दिवसभरामध्ये पनीर खायला पाहिजे असं नाही. तर ते प्रत्येक गोष्टीचे, अति पण त्याचे दुष्परिणाम असतात. तर त्याच्यामुळे शक्यतो ठीक आहे आठवड्यातून तुम्ही एकदा खावा. पण बाकीचे सोर्सेस आहेत तुम्हाला. म्हणजे दूध आहे, तुम्ही दही खाऊ शकता, तुम्ही बटर मिल्क पिऊ शकता. हं. तर मग त्याला पनीरच कशाला पाहिजे प्रत्येक वेळेस. पण ते पनीर पण बनवता अॅनालॉग पनीर बाजारात आलेलं आहे. ऍक्च्युली एवढं दूध आपल्या भारतामध्ये उत्पन्नच होत नाही असं म्हणणं आहे. की बऱ्यापैकी भेसळ आहे दुधामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असलेल्याच गोष्टीचं दूध तुम्ही किंवा तुमच्या शेजारी माहित असलेले गवळी किंवा यांच्यापासूनच दूध घ्या. आणि पनीर पण शक्यतो हॉटेलमध्ये खाताना विचार करूनच खावा. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पनीर ते हॉटेलवाल्यांना पण माहित नसतं ते कुठून विकत घेऊन आलेत, ते ओरिजिनल पनीर आहे का अॅनालॉग पनीर आहे. बरोबर. हा तर बरोबर. त्याच्यामुळे शक्यतो बाहेर जाताना गेल्यानंतर पण पनीरचे इतके प्रकार आहेत, पण ते शक्यतो ऑर्डर करून आपण हेल्दी हेल्दी म्हणून खातो, पण ते बऱ्यापैकी कधी कधी अनहेल्दी असू शकतं. आणि बऱ्यापैकी चव आणि रंग एन्हान्स करायला तळणे किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कलर्स ऍड करणे, तर त्याच्यामुळे त्याचे किंवा ग्रेव्ही पण महिना महिना 15-15 दिवस त्यांना फास्ट काम करायचं असतं. त्याच्यामुळे ते महिना महिना 8-8 दिवस ग्रेव्ही वापरतात. मग ज्या हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात गर्दी आहे तिथं ते फास्ट फास्ट संपल, ते परत तयार होईल. पण ज्याच्यामध्ये गर्दी नाही त्याच्यामध्ये किती दिवसाचं तुम्हाला राहिलेलं शिल्लक फ्रीज मध्ये पडलेलं खाऊ घालतील मान्य नाही, काय माहित नाही. म्हणून शक्यतो बाहेर खाणं अजून एक विचारायचं अगदी होतं. नाईलाज असतो त्या. हम्म असं बोला ना. व्हेजिटेरियन साठी एग असे काही असतात का?
की बाबा नाही जसं आपण म्हणतो की बाबा त्याच्यामध्ये प्राणी हत्या होते म्हणून आपण ते खात नाही जनरली असं. तर नाही तसं ना, काही असतंय व्हेजिटेरियन का म्हणजे? हो असतं असे म्हणजे. एग्ज असतात का? नाही नाही, असे एग्ज नसतात. व्हेजिटेरियनसाठी म्हणून असे वेगळे एग्ज काही प्रकारच नसतो. पण ते बाहेरच्या देशामध्ये एग हे व्हेजिटेरियन पदार्थात मानले गेले. त्यामुळे तुम्ही विचार करा, म्हणजे 5 स्टार हॉटेलला तुम्ही जर गेलात आणि तुम्ही कुकीज म्हटले व्हेज आहेत का, तर ते हो व्हेज आहेत म्हणतात. आणि त्यांना विचारलं ह्याच्यामध्ये एग आहे का, तर हो म्हणतात. तर ते हम्म. एगला इंटरनॅशनल लेवलला बऱ्यापैकी व्हेज मध्येच मानलं गेलं. एग खाणारे लोक, व्हेज खाणारी लोक एग खातात, एग हा व्हेजच प्रकार. पण नाही त्याच्यामध्ये एग हा असं कुठला प्रकारच नाही की ज्याच्यामध्ये व्हेजिटेरियन असा प्रकारच नाही. तर आपण फक्त ह्या हम्म. गोष्टी किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ही प्रथिनं जे सोयाबीन मी तुम्हाला म्हटलं तसं भिजवून वाळवून मग ते भाजून गरम करून तुम्ही कणकेत टाका किंवा इन केस तुम्ही बाबा राजमा छोले म्हणजे आठवड्यातून पहिले 3 दिवस तुम्ही एक दिवस राजमा खावा, एक दिवस छोले खावा, मध्ये मूग आणि मटकी खावा किंवा मग डाळींच्या तुम्ही डाळ भात खाता तर त्या डाळीमध्ये ते दाल फ्रायचा घट्ट डाळ बनवा. वेगवेगळ्या डाळी एकत्र करून मिक्स अँड मॅच करून वापरा किंवा कडधान्यांचा डोसा बनवा. म्हणजे तुमच्या प्रथिनांचे मग ते सोर्सेस किंवा तुमचं ते काहीतरी कमीत कमी तुमच्या वेट इतकं तरी तुम्हाला वेट इतकं जरी नाही मिळालं तरी कमीत कमी त्याच्या बाबा साधारणतः थोडंसं तरी पाऊण पट तरी आपल्याला ते प्रथिने मिळतील. हं? आणि तसं हो म्हणजे असं कुठं नाहीये की बाबा हत्ती शाकाहारी प्राणी आहे तरी तो बराच शक्तिमान असतो. त्यामुळं तर असं काही विचार करू नका की बाबा व्हेजिटेरियन फक्त आपल्याला जास्त पद्धतीने मिक्स अँड मॅच करून किंवा कॉम्बिनेशन करून खावं लागेल किंवा अगदीच गरज पडली तर मग थोडंसं बाहेरचे प्रोटीनचे आणि जे सोर्स आहेत ते पण आपण अजून पावडर एक ते टाईप वापरायचे. रिफाइंड आणि फिल्टर्ड ऑइलच्या ह्याच्या बाबतीत थोडस. रिफाइंड ऑइलला काय केलं असतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापवलेलं असतं तेल. त्याच्यावरती केमिकल गोष्टी वापरून त्याच्यामधून त्याला खूप हाय पॉइंटवरती उकळतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की ते ऑलरेडी इतक्या प्रमाणात उकळलेलं गेलं असतं त्यामुळे रिफाइंड तेल वापरू नका म्हणतात. मग ॲक्चुअली पूर्वीच्या काळी तर आपल्या घरातली लोकं तूपच वापरत होते. कारण तुपासारखा पदार्थच नाही. त्याचं उत्कलन बिंदू म्हणा हाय असतो. परंतु ठीक आहे आता तुम्हाला तुपामध्ये शक्य नाही तर तुम्ही कमीत कमी साध्या घाण्याचं तेल वापरा किंवा कच्ची घाण्याचं तेल वापरा. म्हणजे शक्य असेल तर तेवढं फिल्टर्ड तेल तुम्ही फक्त तळायचे वापरा. कारण तळायला आपण ही जर घाण्याची तेलं वापरली तर खूप मोठ्या प्रमाणात फ्युम्स धूर तयार होतो. तर तसं मग ते खूप जळतं आणि खूप हे होतं तर त्यापेक्षा आणि त्याच्यातले पदार्थ टिकायला पण मग ते लवकर रॅन्सिड होतात. आपण जे घाण्याच्या तेलात करतो आणि घाण्याची तेलं टिकायला पण खूप दिवस म्हणजे कमी दिवस टिकतात. त्यांचं लगेच ऑक्सिडेशन होतं. हायली ऑक्सिडाइज होतात त्या. त्यामुळं आणताना हम्म. पण 1 लिटर एकच बाटली आणि ओपन केल्यानंतर पण प्रत्येक वेळेस कॅपिंग केलं पाहिजे त्याला पटपट. म्हणजे तुम्ही लावले टाकले आणि असे बाटली उघडी ठेवून ठेवलं तर नाही का ते हायली ऑक्सिडाइज होतात. ही जी काही कच्ची घाण्याची तेले असतात ना, ती हायली लगेच हवेच्या कॉन्टॅक्ट आलं की ऑक्सिडाइज होतात. त्यांचं केमिकल कंपोझिशन चेंज होतं. त्यामुळं बाटल्या म्हणजे एक-एकच आणा किंवा मग 5 लिटर वगैरे कॅन आणले तर ते झाकून ठेवा व्यवस्थित. 15 लिटर वगैरेच्या भांड्यात भरायचं नाही. तर 1-1 लिटर, 2-2 लिटर किंवा 3-3 लिटरच्या आसपासच किंवा मग वेगवेगळ्या बाटल्या आणल्या म्हणजे त्या वेळेस फोडून वापरल्या आणि मग ते हे केलं असं पण करू शकतो. पण रिफाईंड तेल शक्यतो काही तळायच्या गोष्टी असतील तर वापरा. पण तेव्हाच 99% ओके. तर शक्यतो अव्हॉइड करा. जेवढं शक्य आहे तेवढं ऑइल कमी प्रमाणात म्हणजे अगदी आणि मोजून मोहरीचं दिवसभरामध्ये तेल जे आहे मॅडम, मोहरीचं तेल कशा कशामध्ये वापरता येऊ शकतं? म्हणजे असं तळण्यासाठी लोण वगैरे मोहरीचं तेल शक्यतो लोणच्यासाठी वापरू शकता तुम्ही. कारण मोहरी वापरतात ही हा. प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरली जाते मोहरी. तर मोहरीचं तेल तुम्ही प्रत्येक कुठलंही लोणचं असू दे, म्हणजे आंब्याचं लोणचं असू दे, तुमचं मिरचीचं लोणच्यामध्ये किंवा याच्यामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. हं. किंवा तुम्ही आवळ्याचं लोणचं करताना सीझनल लोणची करायची ते पण 3 दिवसासाठी. ओल्या हळदीचं पण लोणचं करू शकतो. तोंडल्याचं लोणचं होतं, गाजर, लिंबू, मिरची सगळं मिक्स करून लोणचं होतं, लिंबाचं गोड लोणचं होतं. असं फक्त सीझनल करायचं, असं खूप करून ठेवलंय असं नाही. अगदी हम्म. आंब्याचं खूप करून ठेवावं लागतं आपल्याला सीझनल, काही परत मिळत नाही. पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला जसं-जसं सीझन वाईज जे येतं तसं लोणचं करायचं ताजं 3-4 दिवसासाठी.
मग ते तुम्ही मोहरीच्या तेलात करा आणि वेगवेगळ्या प्रकारचं असं वैविध्य पाहिजे जेवणामध्ये, तर तुमचे सगळ्या सोर्सेस, खूप गोष्टी तुम्ही वैविध्यता आणली ना, की मग प्रत्येक गोष्टीतलं काही ना काहीतरी सोर्स येतो. मग आपण जवस पण वापरले ना, जवस रोजच्या खाण्यात जवस वापरले तर त्यामध्ये पण अमिनो ऍसिड्स खूप मोठ्या प्रमाणात असतात आपल्याला. जवस म्हणा, हम्म. कारलं म्हणा, तीळ म्हणा, जवसामध्ये सगळ्यात जास्त असतात, कारल्या म्हणा, अक्रोडमध्ये म्हणा, ह्याच्यामध्ये खूप अमिनो मोठ्या प्रमाणात ऍसिड्स. अमिनो असतात. हा, ती ब्रेनला सगळ्यात जास्त चांगली असतात. हं? त्यामुळे जवस, कारळं, तीळ आपण ह्याच्या चटण्या करू शकतो किंवा बडीशेप मध्ये भाजून थोडंसं मीठ लावून टाकू शकतो किंवा नुसतं पण एक एक चमचा खाऊ शकतो. कसं पण तुम्हाला जसं जमेल तसं. हम्म. इव्हन काही भाज्यांमध्ये जवसाचा कूट खूप छान लागतो. म्हणजे इव्हन आपल्या दोडक्याच्या भाजीला किंवा पण इव्हन वांग बनवतो त्याच्यामध्ये पण थोडा जवसाचा कूट, मिक्स भाजी आता संक्रांतीला बनवतो त्याच्यामध्ये जवस जर भाजून फ्राय करून त्याचा कूट टाकला ना, तो टेस्टला खूप चांगली लागते भाजी. हं? बंद करते मी. आपण हो, उद्या थँक्यू पुढचं मॅडम, थँक्यू. ओके, वेलकम.